रसिक श्रोते हो, नमस्कार. लोकवर्त प्रकाशनच्या फेसबुक पेजवर मी सौ भैरवी देशपांडे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, लोकव्रत प्रकाशन ही केवळ एक प्रकाशन संस्था नव्हे, तर लिहित्या हातांसाठी अविरत सुरू असलेली एक साहित्य चळवळ आहे. आणि प्रत्येक चळवळीचे फलित सहभागी होणाऱ्यांच्या मनात कार्याविषयी किती तळमळ आहे यावर अवलंबून असते. लेखकांपुढे नवनवीन विषय यावे, विचार मंथन घडावे, या तळमळीपोटी आपण मान्यवरांच्या मुलाखतीचे निमित्त साधतो आणि विचार मंथन घडवून आणतो. या शृंखलेअंतर्गत आज आपण आमंत्रित केले आहे माननीय अविनाश कोल्हे सरांना. अविनाश सर, आपले खूप खूप स्वागत आहे आम्हा सर्वांच्या वतीनं. अविनाश कोल्हे सरांच्या विविधांगी अशा व्यक्तिमत्वाविषयी आपण अनेक पैलू आज उलगडणार आहोत, बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. तेव्हा पुढे ते येणार आहेतच. अविनाश सरांची मुलाखत घ्यायची असे ठरले आणि त्याच ताकदीनं ही जबाबदारी पार पाडू शकणारे एक व्यक्तिमत्व सगळ्यांच्याच डोळ्यापुढे आले, ते म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका माननीय निर्मोहीजी फडके यांचे. निर्मोहीजी, मी आपलेही सहर्ष स्वागत करते आजच्या या कार्यक्रमात. मंडळी, आज आपल्यासोबत कोण कोण उपस्थित आहेत हा प्रश्न जर तुम्हाला असेल तर त्याचे उत्तर असे की लोकव्रत प्रकाशनाचे सर्वेसर्वा माननीय शिरीष सर, संपादक माननीय माणिकजी घारपुरे यांनाही आपण या कार्यक्रमात हेही आपल्यासोबत या कार्यक्रमात आहेत आणि यांचे खरं म्हणजे यांचे स्वागत वेगळ्याने करायची आवश्यकता नाहीच, कारण आयोजकच आहेत हे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमंत्रित करूया शिरीष सरांना. त्यांना विनंती आहे की आजच्या कार्यक्रमाची भूमिका प्रास्ताविकाद्वारे त्यांनी श्रोत्यांना सुस्पष्ट करावी आणि अविनाश सरांचा परिचयही करून द्यावा. शिरीष सर, आपण आमंत्रित आहात. धन्यवाद. आजची मुलाखत थोडी वेगळी आहे. आपल्या या व्यासपीठावरती अनेक लेखक येऊन गेले, पण समाजभान जपत पत्रकारिता आणि लेखन असा सुयोग्य संगम असलेलं हे उदाहरण आहे. अनेक लेखकांच्या अनेक वेगवेगळ्या शैली आपण अभ्यासत असतो. एक प्रकारचं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन या निमित्तानं होत असतं. अशाच अनेक गोष्टी अनेक लेखक आज आपण पर्यंत पाहिले, जाणून घेतले. आज लोकव्रत प्रकाशनाच्या व्यासपीठावर आलेत प्राध्यापक माननीय अविनाशजी कोल्हे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. अनेकांच्या लेखणीतलं वेगळेपण आपण आजवर पाहिलं, तरल ललित लेखन पाहिलं, लेखकांच्या लेखनातली कल्पनांची अवकाश भरारी आपण पाहिली. इतिहासाचा अभ्यास करत असताना अनेक आध्यात्मिक विचार सुद्धा आपण पाहिले, अनेक परंपरा आपण पाहिल्या. एखाद्या ज्वलंत विषयावरचं पुस्तक देखील आपण पाहिलं. असं लेखन नेहमी एकाच विषयाला वाहिलेलं होतं असं लक्षात आलं. अनेक थक्क करणारे साहित्यिक आपण या व्यासपीठावर आजवर अनुभवले, वाचले. पण आज या एका आगळ्या वेगळ्या साहित्यिकाचा, पत्रकारांचा परिचय आपण करून घेत आहोत. कारण चाकोरीपेक्षा वेगळं काही करण्याची उर्मी आणि धमक या लेखकामध्ये आहे. सर राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक जरी असले तरी ते वेगळ्या अर्थानं राज्यशास्त्राचे अभ्यासक आणि खरं तर राज्यशास्त्राचे लेखकही आहेत. माझा आणि त्यांचा समान जोडणारा धागा असा की ते स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित आहेत. समाज जागा राहून उघड्या डोळ्याने ते पाहतात हे सदैव जाणवतं. त्यांनी अनेक वर्ष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यावर स्तंभलेखन केलंय. मराठी वृत्तपत्रातही त्यांनी लिहिलं आणि इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्रातही लिहिलं. 2001 साली लोकशाही समोरील आव्हानं या विषयावरचा शोध निबंध
ऑस्ट्रेलिया मधल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी सादर केला. आपण त्याच्याविषयी ऐकूया त्यांच्याकडून. म्हणजे राष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयावरती त्यांनी स्तंभलेखन केलंय आणि लोकशाहीवरील आव्हानं यावर शोध निबंध सुद्धा लिहिलाय. 9/11च्या घटनेचा अमेरिकन समाजावर काय परिणाम झाला हे सांगायसाठी त्यांना अमेरिकेनं निमंत्रित केलं होतं. म्हणजे अमेरिकेच्या सरकारनं निमंत्रण द्यावं असं त्यांचं एक वेगळेपण आपण आज पाहणार आहोत. अनेक आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांनी भाग घेतलाय. ते इराणला गेले. इराणमध्ये झालेल्या धार्मिक क्रांतीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त जे चर्चासत्र आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. पण याबरोबरच त्यांनी आपल्या पीएचडी साठी जो विषय निवडलाय त्या विषयाचं मी फक्त नाव सांगतो. चीन मधील जिंगयांग प्रांतातील मुस्लिम समाजातील अलगतेची चळवळ. म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्यांनी या अभ्यासासाठी जो विषय निवडलाय, म्हणजे पीएचडी ते मुंबई विद्यापीठातून करतायत, पण त्यासाठी ज्या विषयाची निवड केली आहे त्यातून त्यांची दृष्टी कोणत्याही एका सीमित प्रांतावरती, कोणत्याही एका सीमित विषयावरती स्थिर राहिलेली नाही हे लक्षात येतं. तरी खूप लिहिलंय. त्यांनी नाटकांची परीक्षण सुद्धा लिहिलीत. ही परीक्षणं त्यांनी इंग्रजी आणि हिंदी नाटकांची लिहिली. मला वाटतं त्याचं पुढं पुस्तक झालं. त्याचं नाव रंगदेवतेचे आंग्ल रूप. त्यांच्या लेखणीमधली विस्मयकारक आणि थक्क करणारी वैशिष्ट्य रसिक वाचकांच्या समोर यावीत या उद्देशानं आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांना सेकंड इनिंग या कथासंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा 50,000 रुपयांचा पुरस्कार मिळालाय. त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली. कादंबरीचं नाव चौकट वाटोळी. याही कादंबरीला दाते पुरस्कार मिळालाय. पण या सर्वाहून आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे खर तर आपल्या सगळ्यांचं, महाराष्ट्राचं त्यांच्याकडे लक्ष जाण्याचं कारण म्हणजे हिंदू या भालचंद्र नेमाड्यांच्या कादंबरीवर त्याच कादंबरीच्या उपकथानकातून एक आगळी वेगळी स्वतंत्र कादंबरी त्यांनी लिहिली. मॅजेस्टिक प्रकाशनाची ती स्पर्धा होती. यासाठी खर तर मॅजेस्टिक प्रकाशनाचं खूप अभिनंदन करायला हवं. पण ही स्पर्धा काय होती हे आपण ऐकू. तर हिंदू कथालेखन स्पर्धेमध्ये त्यांना म्हणजे त्यांच्या कादंबरीला प्रथम पारितोषिक मिळालं हे तर वेगळंच, पण एका कादंबरीवरून, त्याच्या उपकथानकावरून दुसरी कादंबरी निर्माण करता येते ही गोष्टच आपल्यासाठी आश्चर्यमुग्ध करणारी आहे. एकतर भालचंद्र नेमाडेंसारखा लेखक, तेही हिंदू सारख्या कादंबरीवर लिहिणं यासाठी सिंहाचंच काळीच पाहिजे. ही स्पर्धा काय होती हे थोडस जेवढं मला समजलं तेवढं सांगतो की हिंदूचा पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध लिहायचा नाही. हिंदू कादंबरीमध्ये पुष्कळशी उपकथानकं आहेत, त्यातलं एखादं उपकथानक निवडून स्वतंत्रपणे एक कादंबरी लिहायची. त्यासाठीही वेळ दिलाय. तो 6 महिन्याचा आहे. म्हणजे हिंदू कादंबरी वाचत असताना आपल्याला त्यातलं कोणतं उपकथानक सापडेल की ज्यावर कादंबरी लिहावी. नेमाडे सरांच्या कादंबरी वाचल्यानंतर आपण त्यातल्या उपकथानकावर लिहू शकतो असं ज्या लेखकाला वाटतं आणि नुसतं लिहित नाही तर ते यशस्वी होतात. एका सिद्धहस्त आणि समृद्ध लेखकाशी आपण आज गप्पा मारतो आहोत हे समजावं म्हणून मी हे सांगितलं. या स्वतंत्रपणानं लिहिल्या गेलेल्या हिंदूच्या आधारावरून लिहिल्या गेलेल्या कादंबरीचं नाव आहे पंगतीतलं पान. या कादंबरीला सुद्धा अनेक उपकथानक आहेत. या कादंबरीमध्ये वाचकाचे असंख्य दृष्टिकोन जागृत होतात. सहज लिहिता लिहिता लेखक जे लिहून जातात ना त्यानं वाचक वेगळं चिंतन करायला प्रवृत्त होतो. कादंबरी लिहित असताना त्या कादंबरीवरती प्रत्येक त्या लेखकाचं प्रतिबिंब उमटलेलं असतं. स्वतःला वेगळं काढून कोणी कादंबरी लिहू शकत नाही असं मला वाटतं. कारण त्याच्यामध्ये लेखकाचे विचार, हृदय, आत्मा हा त्या कादंबरीत त्याच्याच नकळत मिसळून जात असतो. आणि या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर या कादंबरीमध्ये असंख्य वेगवेगळे विचार आपल्याला कादंबरी वाचताना सापडतात आणि ते आपल्याला खेळून ठेवतात. प्रश्न तसा साधा, पण लेखक लिहिता लिहिता अनेक गोष्टी सांगून जातात.
काही काही वाक्य अगदी लक्षात राहतील अशी आहेत. म्हणजे आंतरजाती विवाह म्हणजे दलित समाजातील मुला मुलीने ब्राह्मणाची किंवा पाटलाची पोरगा पोरगी करून आणणे. आता स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष पूर्ण झाली, पण कधी मांगधेड, चांभार महार अशी लग्न झालेली ऐकली नाही. म्हणजे आंतरजाती विवाहाची सोयीस्कर अशी व्याख्या आपण केली का, असे प्रश्न त्याच्यामध्ये येतात. आणि मग त्याच्यामध्ये त्यांची कादंबरी वाचता वाचता आपण तिथं थांबतो आणि आपल्या विचारांना प्रारंभ करतो. पुढे असे अनेक प्रश्न येतात. बाबासाहेबांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष राज्यकर्ता पक्ष का नाही झाला, याची आपण शोधलेली कारणं आणि त्यांना माहित असलेली, त्यांनी जाणलेली राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून, म्हणजे मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे त्यामुळे तो विषय माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. पण त्याच्यामध्ये मास्टरी असणं, त्याच्यामध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केल्यामुळं, त्याचे राज्यशास्त्राचे जाणकार असल्यामुळं आपल्याला एक वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेली कादंबरी लेखन आपल्याला आजवर त्यांचं पाहायला मिळालं. आपल्या समाजात धर्म बदलता येतो पण जात बदलता येत नाही. जात जन्माने मिळते आणि ती मरेपर्यंत नव्हे तर मेल्यावरही चिकटून राहते. अशी वाक्य आपल्याला खरोखरी बऱ्याच चिंतनासाठी एक संधी म्हणून त्या कादंबरीमध्ये समोर येतात. अशा आगळ्या वेगळ्या अशा साहित्यिकाची मुलाखत घेत असताना साहित्यिकाच्या समोर एक आगळा वेगळा आदर्श, आगळी वेगळी साहित्यिक कारकीर्द मांडण्याचा हा अट्टास. आणि हे समजण्यासाठी आपल्याला माननीय कोल्हे सरांशी बोलावं लागेल. आणि म्हणूनच आपला अधिक वेळ न घेता मी या कार्यक्रमाची सूत्र पुन्हा आयोजकांच्या हाती सोपवतो आणि कोल्हे सरांशी आपण गप्पांना प्रारंभ करूया असं मला वाटतं. धन्यवाद. नक्कीच सर, आपण त्याच दिशेने वाटचाल करतोय. पण तुम्ही आता कोल्हे सरांबद्दल जे काही सांगितलं त्यानंतर त्यांचं साहित्य वाचणं तर नक्कीच आवडेलच प्रत्येकाला, पण इथे आपण ते थोडंसं ऐकू शकतोच. आणि त्यामुळे आपण गप्पांपूर्वी त्यांच्या साहित्याचं एक छोटंसं अभिवाचन आपल्या समोर माणिकजी करणार आहेत. तेव्हा मी आमंत्रित करते माणिकजींना की त्यांनी अभिवाचन सादर करावं. माणिकजी, तुमचा माईक अनम्यूट करावा लागेल. नमस्कार. शिरीषजींच्या प्रस्तावनेतून आपल्याला कोल्हे सरांची ओळख झालीच आहे. त्यांच्या कादंबरीतला पंक्तीतलं पान मधला उतारा वाचण्यापूर्वी मी या कादंबरीविषयी थोडंसं सांगू इच्छिते. स्पर्धेबद्दल तर शिरीषजींनी आपल्याला आता माहिती दिलीच आहे. की स्पर्धा जेव्हा जाहीर झाली त्याआधी कोल्हे सरांनी हिंदू वाचलं नव्हतं असं नव्हे, पण हिंदू नुसतं वाचक म्हणून वाचणं आणि अभ्यासक म्हणून वाचणं त्याच्यात खूप फरक होता. स्पर्धा जाहीर झाल्यावर सरांनी त्या दृष्टीने स्पर्धेत भाग घेण्याच्या दृष्टीने हिंदूचं पुनर्वाचन सुरू केलं. एक वाचक म्हणून वाचलेली कादंबरी अभ्यासक म्हणून वाचताना ते त्या कादंबरीतील प्रत्येक उपकथानकाला फुलवण्याच्या शक्यता आजमावत होते. आणि हे करताना कधीतरी असं वाटायचं की हे शिवधनुष्य आपल्याला पेलेल की नाही. पण पुन्हा त्यांनी एकदा स्थिर बुद्धीने विचार केला आणि कादंबरी लिखाणाचं वेळापत्रक आखलं. बुलढाणा जिल्ह्यातील छोट्याशा फुलगावात गुलाब धांडे पाटील या पात्राला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी कादंबरी लिहायला सुरुवात केली. लिहिताना अगदी लहान खेड्यातून उच्च शिक्षणासाठी आधी पुणे, मुंबई आणि नंतर दिल्ली येथे गेलेल्या गुलाबच्या मनातील सांस्कृतिक बदल आणि कथानकातील जाती व्यवस्था रंगवणं हे एक आव्हानच होतं. कारण पूर्वीचे मनावरचे संस्कार झुगारून स्वतंत्र बुद्धीने विचार करत असताना पुरोगामी मूल्यांचा अवलंब करू लागल्यावरही गुलाबचं पुन्हा मूलस्थानी परत येणं हे या कथानकातला परमोच्च बिंदू आहे. परंतु गुलाबचा भावनिक प्रवास
सरांनी अतिशय नेमक्या शब्दात समर्थपणे मांडलाय. ही वैचारिक बदल होण्याची प्रक्रिया खूप सहजपणानं त्यांच्या कादंबरीत घडत गेलीये आणि म्हणूनच ती वाचकाला भावते, समर्थनीय वाटते. स्वतःच आखलेल्या वेळापत्रकानुसार लेखन करत सरांनी ठरवल्या दिवशी कादंबरीची प्रिंट काढून जमा केली आणि कालांतरानं या कादंबरीनं इतिहास घडवला. या कादंबरीतली मनाला भिडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे तिचं मनोगत, ज्यात सरांनी त्यांच्या भूतकाळाचा वेध अवघ्या 4-5 पानात अतिशय संवेदनशीलतेनं घेतलाय. त्यांनी त्यांचं हे पुस्तक त्यांच्या भविष्याच्या शिल्पकार ठरलेल्या त्यांच्या मोठ्या बंधूंना म्हणजे अशोक कोल्हे यांना अर्पण केले. चला तर मग आता ऐकूया माननीय अशोक कोल्हे सर, अविनाश कोल्हे सर यांच्या पंक्तीतलं पान या पुरस्कार प्राप्त कादंबरीतील उतारा. गुलाबच्या मनात रिसर्चचे विचार सुरू झाले. का जात नसेल जाती व्यवस्था? अस्पृश्यता नष्ट करणारे कायदे झाले. 1989 मध्ये अॅट्रॉसिटी कायदा झाला. तरी आजही गावोगावी जातीतच लग्न होत आहेत. शहरातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. शहरातून जरी अस्पृश्यता गेली तरी जातीतच लग्न होणे अजूनही सुरू आहे. मग डॉक्टर आंबेडकर जे सांगत होते की जातीबाहेर लग्न करा, त्याचं काय झालं? तशी तुरळक आंतरजातीय लग्न होतात, पण तेथे खालच्या जातीतला मुलगा किंवा मुलगी विलक्षण कर्तृत्ववान असतात. कोणी सर्जन तर कोणी IAS अधिकारी वगैरे. अशांना वरच्या जातीत सहज सामावून घेतलं जातं. हा एक प्रकारचा स्वार्थ झाला. अशा प्रकारे लग्न करून आम्ही किती पुरोगामी आहोत याची जाहिरात केली जाते. दुसरा म्हणजे आंतरजातीय विवाह, म्हणजे दलित समाजातील मुलाने किंवा मुलीने ब्राह्मणाची किंवा पाटलाची मुलगा किंवा मुलगी करून आणणे. आता स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाली तरी कधी मांग, धेड, चांभार, महार अशी लग्न झालेली फारसे ऐकले नाही. आपले एवढे मित्र दलित चळवळीतले आहेत, पण त्यांच्या बोलण्यातही कधी अशा लग्नांचे उल्लेख आले नाहीत. हे काय गौडबांगाल आहे? आंतरजातीय विवाहाची सोयीस्कर अशी व्याख्या आहे की काय? आज बाबासाहेब असते तर त्यांना काय वाटलं असतं? हा बाबांचा पराभव नाही का, जसा फुल्यांचा झाला? आज फुल्यांच्या चळवळीची चर्चा फक्त विद्यापीठीय परिसरातच होते. ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या ब्राह्मणेतर चळवळीचे आज काय स्थान आहे? दक्षिण भारतात जसं पेरियरांच्या चळवळीचं राजकीय पक्षात रूपांतर झालं आणि 1967 पासून द्रविडांचा हा पक्ष किंवा तो पक्ष सत्तेत आहे, तसे फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात का झाले नाही? बाबासाहेबांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष राज्यकर्ता पक्ष का झाला नाही? उलट पक्षी असे दिसते की बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर वर्षभरात स्थापन झालेला RPI लवकरच फुटला आणि नंतर तर फुटतच गेला. आज RPIचे किती तुकडे झाले आहेत मोजताही येणार नाही. रुक्मिणीच्या बोलण्यातून गुलाबला अनेकदा दक्षिण भारतातील जाती व्यवस्थेबद्दल समजायचे. ती एकदा गुलाबला सांगत होती की तिकडच्या ग्रामीण भागातल्या चर्चच्या बाहेर पाट्या लावलेल्या असतात की दलित ख्रिश्चनांनी या वेळेत प्रार्थना करावी, OBC ख्रिश्चनांनी अमक्या वेळेत, तर ब्राह्मण ख्रिश्चनांनी या वेळेत. हे ऐकून त्याचं विचारचक्र झपाट्यानं फिरायला लागलं. याचाच अर्थ असा की आपल्या समाजात धर्म बदलता येतो, बाबासाहेबांनी बदलला तसा, पण जात बदलता येत नाही. जात जन्मानं मिळते आणि ती मरेपर्यंतच नव्हे तर मेल्यावरही चिकटून राहते. आज तर जातीच्या अस्मिता एवढ्या टोकदार झाल्यात की प्रत्येक जात, उपजात आपापले हिरो हुडकून काढत आहेत व त्यांचाच फक्त उदो उदो करत आहेत. माळी समाजाचे महात्मा फुले, मराठा समाजाचे शिवाजी महाराज, मांग समाजाचे अण्णाभाऊ साठे, तर चांभार समाजाचे संत रोहिदास. असाच प्रकार मुस्लिम समाजातही दिसून येतो.
आता ओबीसी मुस्लिमांच्या संघटना स्थापन झाल्या असून त्या ओबीसी कॅटेगरीत आरक्षण मागतायत. हा प्रकार 1993 साली आलेल्या मंडल आयोगानंतर सुरू झाला. याच मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची जेव्हा घटना समितीत चर्चा सुरू झाली होती, तेव्हा त्यांच्या प्रतिनिधींनी मोठ्या टेचात इस्लाममध्ये जाती व्यवस्थेला स्थान नाही म्हणत मुसलमानांना आरक्षण नको अशी भूमिका घेतली. आता 50 वर्षांनंतर तोच समाज आरक्षणाची मागणी करत रस्त्यावर उतरलाय. गुलाबला वाटले की जाती व्यवस्था व त्यातले राजकारण हा एवढा मोठा विषय आहे की त्याला जर योग्य गुरु नाही मिळाला तर त्याचं संशोधन दिशाहीन होईल. निर्मोहीजी, मी शिरीष सरांनी त्यांच्या प्रास्ताविकात ज्या उतारांचे उल्लेख केले, मुद्दाम तोच उतारा निवडला आहे की तो खरंच महत्वाचा आहे आणि त्याचं महत्व आपल्याला पटवून देता आलंच पाहिजे. माणिकताई, तुम्ही आता पंक्तीतलं पान मधला जो उतारा वाचला त्याच्यामध्ये शेवटचा जो मुद्दा होता की राजकारण आणि जातव्यवस्था, त्याच मुद्द्यावरून मला सरांना पहिला प्रश्न विचारायचा आहे असा की भारतामध्ये जातव्यवस्था आणि राजकारण हे एकमेकांमध्ये इतके गुंफले गेलेले, इतके खालपर्यंत खोलपर्यंत पोहोचलेले आहेत की ते वेगळं करणं शक्य नाही. आपण राज्यशास्त्राचे अध्यापक आहात, अध्ययन केलेलं आहे, अध्यापन केलेलं आहे. त्यामुळे पॉलिटिक्स किंवा राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र ह्याच्यामध्ये असलेली जी काही जोडणी आहे याचा आपण अभ्यास केला, ते शिकवलेलं सुद्धा आहे. पंक्तीतलं पानचा जो प्रोटॅगनिस्ट आहे गुलाब, तो समाजशास्त्राचा अभ्यासक आहे. त्यामुळे जातव्यवस्था आणि राजकारणाचे हे जे दोन मुद्दे आहेत ते एका महत्वाच्या सूत्रासारखे या कादंबरीमध्ये सतत दिसत राहतात. तर आपलं जे राज्यशास्त्राचं अध्ययन अध्यापन आहे ते आणि या कादंबरीमध्ये आपण जे सूत्र घेतलं एक महत्वाचं ते, याचा हे एकमेकांना कसं पूरक ठरलं याविषयी काही सांगा. पहिल्यांदा मला असं सांगायचंय की पहिला धोरणात्मक निर्णय होता माझा कादंबरी स्पर्धेत भाग घ्यायचा की नाही याच्यातच महिना दीड महिना गेला. जसं शिरीष सरांनी प्रस्थानात सांगितलं की शिव धनुष्य होतं, आपल्याला झेपणार नाही, त्या भानगडीत पडू नये याच्या विचारात 3-4 आठवडे गेले. एक दिवशी सकाळी लॅपटॉप उघडला आणि एका झुंडीत 1000 पानाची लिहून काढली. 2-3 दिवसात ते वाचले तेव्हा लक्षात आलं की यार बात बन सकती है, हात घालून बघूयात काय होतं. आणि मग कादंबरी लिहायला सुरुवात केली. मी त्या प्रोसेस मधून गेलो. आज माझ्या नावात 2 कादंबऱ्या आहेत, सोबत वाटवली काय हे काय. मला असं लक्षात आलं की माझ्याबद्दल बोलतो मी, कादंबरी या वाङ्मय प्रकाराबद्दल बोलत नाही की लेखकासमोर कादंबरीचा ब्लू प्रिंट असतो असं मला वाटत नाही. लेखक सुद्धा वाचकांबरोबर त्या कादंबरीमध्ये वाढत जातो आणि मग दुसऱ्या-तिसऱ्या वाचनामध्ये तो त्याला व्यवस्थित काटछाट करून आकार देतो. पण आता मी काय लिहिणार आहे हे मला सुद्धा माहिती नाही. एक ढोबळ म्हणे अंदाजे की असं होईल. तर आधी गुलाब दिसला, त्या दिल्लीतली मैत्रीण दिसली, दिल्लीचं वातावरण दिसलं, मग त्याचा वाडा दिसला, त्याचा मोठा भाऊ दिसला, त्याची मोठी वहिनी दिसली, त्याचा काका दिसला. असे एक पात्र त्या कादंबरीत स्वाभाविकपणे येत गेले आणि मी त्याच्या मागे घेत गेलो. मी लिहिली कादंबरी असं जेव्हा अनेक लोक म्हणतात त्या क्षणभरी मी विचार करतो की हे ठीक आहे, पण मला नाही माहिती मी लिहिली त्या अर्थाने कारण अनेक पात्र त्याच्यात येत होते आणि ते मला खेच होत होते. जसे कथानक पुढे जात गेलं, जसा गुलाब त्या छोट्या गावातून मोठ्या वातावरणात गेला तसं त्याला व्यापक जग दिसायला लागलं. म्हणून त्याच्यामध्ये त्याच्या मथुराचा, आग्र्याचा भेटीचा वर्णन आहे की मथुरेमध्ये त्याला दिसलं की सरळ दिसतंय हे मशीद पाडून मंदिर पाडून मशीद बांधलंय, म्हणजे त्याची चळवळ का करत नाही. राममुद्राची चळवळ कशी होते, त्याच्या रथयात्रा कशी निघते, कारसेवक कसे गोळा होतात, मशीद पाडतात कसं, असं मथुरेला का होत नाही. म्हणजे याच्यामध्ये जे दिसतं त्यापेक्षा आणखी काहीतरी न दिसणारे अत्यंत प्रभावी असे फोर्सेस काम करत आहेत. दॅट्स व्हेअर पॉलिटिक्स गेट्स इनटू युअर सोशल लाईफ असं मला लक्षात आलं. मग त्या दृष्टीने थोडंसं कथानक हे म्हणून त्याच्यावरती कादंबरी आहे का नाही, हे फक्त साईडलाईन्स आहे. बाकी शेवटी कादंबरी आहे गुलाब पाटलाच्या त्या गावाचं, त्याच्या जमिनीचं, त्याच्या घराचं, त्याच्या विवाह संस्थेमध्ये त्या चिंतनाचं, त्याला विवाह संस्थेमध्ये आलेल्या अनुभवांचं. कादंबरी त्याच्याबद्दल आहे. कादंबरी मंदिराच्या राजकारणाची नाहीये. मंदिराचं राजकारण हे एक उपकथानक घेऊन कादंबरीच्या मुख्य सूत्रावरती प्रकाश टाकतात. जसं ताजमहालचं आहे.
की ताजमहाल कसे बांधला असेल, यमुनेच्या किरी बांधलेला आहे. 600 वर्षात कधी आलं नाही की ताजमहालमध्ये पाणी शिरलं. आपल्या गावागावी एवढे पूर येतात. यमुना तर भारताची नंबर 2ची नदी आहे. पण इतकं असून म्हणजे त्या आर्किटेक्टने ताजमहाल बांधताना किती अभ्यास केला असेल, असे जे विचार गुलाबच्या मनात येतात, हे त्या कादंबरीच्या मुख्य सूत्राला बळकटी देत जातात. आणि हे तशी त्यामुळे कादंबरी कशी लिहित गेली. आणि एक दिवशी हे थांबलेलं मग त्याच्या मी काम केलं. त्यावेळी माझ्याकडे ब्लू प्रिंट होता का, जसं आर्किटेक्टकडे असतो, अशी इमारत बांधायची आहे, इथे खोली असेल, इथे पाय असेल, इथे खिडकी असेल, असं काहीही नव्हतं. हे घडत गेलं. त्यामुळे त्याच्यात एक वेगळा आनंद होता. जसा यू ग्रो द फ्लो अँड यू ग्रो द कॅरेक्टर्स ऑल्सो. अनेक कॅरेक्टर त्याच्यामध्ये येत गेले आणि मग मजा करत गेली. त्याच्यात तो एक ती नंदियार आहे, ती आधी नंदियार नव्हती, पण त्याच्यामुळे त्याला दक्षिण भारतातल्या जाती व्यवस्था कळली. त्यांनी ती बघितलेली नाहीये. त्या एक मैत्रीण सांगते की दक्षिण भारताच्या चर्चमध्ये असं असं असतं. त्यांनी आखो का हलाय का नाही, पण तो त्याच्या भविष्यात तो उतरतो की आज ना उद्या आपल्याला जाऊन बघायचं. तो त्याच्यात नोट्स काढतो. तो तसा अतिशय सिरियस विद्यार्थी आहे. घरी गेला सुद्धा तो लॅपटॉप उघडतो, कासवचे जे लेख असलेले आहेत त्याचे एक त्याचा उल्लेख आहे बघा, तो दुपारी घरी जातो, वाड्यात कोणी नसतं, वरच्या मजल्यावर जातो, लॅपटॉप उघडतो, कासनाची फाईल उघडतो, त्या प्रवासात वाचलेल्या 2-4 लेखाचे त्याच्यामध्ये नोट्स काढतो. म्हणजे तो तसा नॉन सिन्सिअर विद्यार्थी नाहीये. तो जॅरट स्कॉलर आहे. जॅरट स्कॉलर ही फार प्रतिष्ठेची गोष्ट असते. तो असा तो गुलाब पाटील त्या कादंबरीत विकसित होत गेला. जे सुरुवातीला कादंबरी सुरू होती तेव्हा तो गुलाब पाटील हाँगकाँगला गेलेला आहे. तो कादंबरी सुरू होते तेव्हा हाँगकाँगला तो रिसर्च पेपर साजरा केलेला आहे. जे फुलगावातल्या एका छोट्या खेड्यातला मुलगा कुठ्यानंतर त्यांनी उडी मारली आणि आता तो 25-26 वर्षाचा आहे. ते अजून पुढे काय होईल, आता तो इतकं जर अचीव करू शकला तर इथून त्याला परत आपल्या करत खेड्याकडे यावं लागतं आणि तिथे जाती व्यवस्था समजून घ्यावी लागते, त्यातले ताणेबाणे समजून घ्यावं लागतात, त्यातलं आर्थिक राजकारण लक्षात घ्यावं लागतं की हे सगळं शेवटी याच्यामध्ये पैशाचा फार मोठा इश्यू आहे, भांडवलाचा मोठा इश्यू आहे. हे त्याच्या प्रवासाचा एक वेगवेगळे टप्पे आहेत. तर आता तुम्ही अतिशय एक महत्वाचा मुद्दा सांगितला, की गुलाबच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत गेला. कादंबरीचे जे घटक आहेत, कादंबरी या फॉर्मचे किंवा रूपबंधाचे, त्याच्यामध्ये व्यक्तिरेखा हा अतिशय महत्वाचा घटक असतो. आणि गुलाब हा तर प्रोटॅगनिस्ट आहे, महत्वाची व्यक्तिरेखा या कादंबरीतली. त्याचा विकास संपूर्ण कादंबरीमध्ये आलेख त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकसित होत गेलेला दिसतो. शैक्षणिक पातळीवरती सुद्धा तो, आता तुम्ही म्हणतात की वैचारिक शैक्षणिक पातळीवरती तो विकसित होत जातो. त्याच्या मानसिक पातळीवरती किंवा त्याची जी मानसिक आंदोलनं आहेत, त्याच्यामध्ये किंवा स्वभावाच्या दृष्टीने तो कसा विकसित होतो याच्या संदर्भातला एक लहानसा उतारा आपण आता बघूया. माणिकताई त्याचं अभिवाचन करतील. संग्रामपूरचा मांग सांगत होता, सदाभाऊ, गरीबाचा आता तर देव बी वाली नाही, त्या इधवेनं आता काय करावं. गुलाब उठून बसला व सदाला हाक मारून बोलावून घेतलं. काय झालं असं विचारल्यावर सदानं थोडक्यात ते प्रकरण गुलाबला समजावून सांगितलं. गोष्ट अशी होती की संग्रामपुरातला संतराम मांग साप चावून मेला होता. त्याच्याकडे गावातील नदीच्या किनाऱ्याची जमीन परंपरेनं चालत आली होती. तेथे तो टरबूज खरबूज वगैरे लावून कसंबसं पोट भरत होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विधवेला 3 मुलं वाढवायची होती व फक्त जमिनीच्या या छोट्याशा तुकड्याचा आधार होता. संग्रामपूरचा भास्कर पाटील हा तुकडा हडप करण्याच्या प्रयत्नात होता. भास्कर पाटील ती जमीन विकत मागत होता. मांगीण म्हणत होती, जमीन विकली तर आलेले पैसे किती दिवस पुरतील, ते संपल्यावर पुढे काय, त्यापेक्षा हाच पारंपरिक व्यवसाय करत मुलं वाढवीन व मग जमिनीचं काय करायचं ते ठरवीन. भास्कर पाटीलला घाई झाली होती, त्यामुळे ती विधवा रडकुंडी आली होती. गुलाबला वाटलं की त्याला आता काहीतरी करावं लागेल. एका झटक्यात तो उठून उभा राहिला. भास्कर पाटील आता कुठे? भास्कर भाऊ सूरजमलच्या हॉटेलात बसेल आहे. गुलाब सूरजमलच्या हॉटेल जवळ पोचला. वातावरण थोडं तंग झालं होतं. रामराम भास्कर पाटील, गुलाब म्हणाला. रामराम पाटील, कधी आला दिल्लीवरनं? झाला 1 आठवडा. दोघही गप्प झाले. गुलाबनं मुद्द्याला हात घातला. भास्कर पाटील, ती नदी काठची मांगाची जमीन. गुलाबला पुढे काय बोलावं ते कळेना. ती घ्यायची तुम्हाला? भास्कर पाटीलनं अधीरतेनं विचारलं. नाही, मी विकत घेणार नाही
आणि कोणीच विकत घेणार नाही. गुलाब एका दमात बोलून गेला. त्याच आवेशात गुलाब पुढे म्हणाला, भास्कर पाटील, एक लक्षात ठेवा, त्या मांगाच्या जमिनीवर नियत फिरवली तर या सूरजमलच्या हॉटेल समोर तुमचे कुऱ्हाडीनं 2 तुकडे करीन. चला रे. गुलाब आला, त्याच वेगानं परत फिरला. गुलाब निघाला. त्याच्या पाठोपाठ त्याची माणसं निघाली. त्याच्या पाठोपाठ एक प्रकारची नैतिकता चालत होती. निर्मोहीजी. सर, राजकारण हा जो महत्वाचा मुद्दा मगाशी आपण बोलताना घेतला होता, तर मला असं वाटतं की आजच्या काळात सुद्धा राजकारण आणि आपलं दैनंदिन आयुष्य हे आपण वेगळं करू शकत नाही. साहित्यिक हा आपल्या रोजच्या आयुष्यातले ताणे-बाणे जे असतात, त्याचंच एक वेगळं चित्र मुखरित करत असतो आपल्या साहित्य कृतीमधून. तर राजकारणाचा एवढा रोजचा संबंध आपल्या आयुष्याशी असताना सुद्धा आजच्या मराठी साहित्यामध्ये किंवा गेल्या एक 20 वर्षाच्या मराठी साहित्यामध्ये नवीन शतकातल्या राजकारणाचं सशक्त प्रतिबिंब मराठी साहित्य कृतींमध्ये उमटलंय असं आपल्याला वाटतं का? आणि कारण काय आहे, राजकीय कादंबरी म्हणा किंवा कोणत्याही प्रकारची राजकीय साहित्य कृती म्हटलं की किंवा कादंबरी म्हटलं की आपल्यासमोर सिंहासन, मुंबई दिनांक अशा 2-4 कादंबऱ्या पटकन येतात. पण गेल्या 20 वर्षामध्ये या संदर्भातलं काय एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं? एक साहित्यिक म्हणून किंवा एक अ, अ, निरीक्षक म्हणून आपलं काय मत आहे याबद्दलचं? अनम्यूट करायला लागेल. सर अनम्यूट करा तुम्ही. केलं. निर्मोही ऐकू येते ना? येते. हा, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी पुरेसा क्वालिफाईड नाहीये. कारण गेल्या 20-25 वर्षातल्या कादंबऱ्या मी फार वाचलेल्या नाहीये. त्यामुळे धाडसाने छातीठोकपणे विधान करणं मला योग्य वाटत नाही. पण मी एक अंदाज व्यक्त करतो, तो तसा अनुभवावरच आधारित आहे. तो म्हणजे आपल्याकडचे लेखक अनुभव घेण्याच्या बद्दल, अनुभव मांडण्याच्या बद्दल खूप कमी पडतात. म्हणजे एखादा अनुभव पूर्ण स्वतःमध्ये मुरवावा, त्यासाठी वाचन करावं, अभ्यास करावा, चर्चा करावी, हे जे प्राथमिक अटी आहेत वैचारिक किंवा राजकीय कादंबरी लिहिण्याच्या, त्या तिथं मराठी लेखक खूप कमी पडतात असं मला वाटतं. आता मला चटकन आठवत नाही, पण एक मी दीर्घकथा वाचली की ज्याच्यात हिटलरने ज्यूंचा केलेल्या संहाराचे उल्लेख होते. पण त्या, आणि तो लेखक 40 ओलांडलेला आहे, म्हणजे मिडल एज लेखक आहे. कुठेही त्याला असं प्रश्न पडला नाही की पण हाच हिटलर 33% मतं घेऊन निवडून आलेला आहे. 33 साली झालेल्या जर्मनीतल्या निवडणुकीमध्ये हिटलर निवडणूक लढवून राष्ट्रपती झाला होता. मुसोलिनी सारखा त्याने कोणाच्या छातीवर बंदूक ठोकून क्रांती केलेली नव्हती. आणि 33% मतं निर्मोही, याचा अर्थ एव्हरी थर्ड पर्सन इज युअर सपोर्टर. 33% मताचा अर्थ तो होतो की म्हणजे दर तिसऱ्या माणसाला हिटलरचे म्हणतो ते मान्य होतं. तर हिटलरमध्ये एक विचित्र प्रकारचा प्रामाणिकपणा होता. त्याला जे करायचं होतं ते त्याने 1920च्या पुस्तकात लिहून ठेवलं होतं की मी तर सत्य चालतं असं असं करेन. त्या पुस्तकाच्या तडाख्याबंद आवृत्त्या निघाल्या, अनेक ते वाचलं आणि मग त्याला 33% मतं मिळाली. याचा अर्थ सगळे हिटलर झाले ना. 33% मतं हिटलरला मतं देतात, याचा अर्थ सगळे अंशतः हिटलर आहेत की नाही. आता ह्याचा जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही तोपर्यंत हिटलरनी ज्यूंचा संहार केला हे विधान आहे, हा इतिहास आहे. याच्या मागची कारण परंपरा काय? तर हिटलरच्या आधी युरोपमध्ये ज्यू द्वेष नव्हता का? अर्थात होता. ख्रिस्तपूर्व काळापासून ज्यू बद्दलचा द्वेष सुरू आहे. अँटीसेमिटिझम असा एक ज्ञान शाखाच आहे युरोपमध्ये की ज्यूचा द्वेष. हिटलरच्या शेक्सपियरच्या नाटकांमध्ये सुद्धा ज्यूचे उल्लेख येतात. एम आय नॉट ज्यू, मला कापले तर माझे रक्त लाल निघत नाही का, असं तो शॅलॉक म्हणतो ना. ज्यूचा मुद्दा युरोपियन संस्कृतीमध्ये, साहित्यामध्ये 1000 वर्षापासून आहे. हिटलरने फार बड्डडीतपणे त्याला हे केलं. नाहीतर ज्यूच्या बद्दलचा राग हा खूप जुना आहे. ह्याचा जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही तोपर्यंत हिटलरने ज्यूचा संहार केला हे फार गर्वाचं विधान राहतं, तर त्याला वजन येत नाही. माझा मुद्दा असा की तुम्ही जेव्हा एखादी राजकीय कादंबरी लिहायला घेता तेव्हा त्यातलं राजकारणाचे ताणेपाणे, त्याची आयडिओलॉजी, त्या आयडिओलॉजी झालेले कालानुरूप बदल, त्यात वेगळ्या वेगळ्या लोकांनी केलेलं योगदान, हे जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत राजकीय कादंबरी लिहायच्या फंदात पडू नये.
इनफॅक्ट ह्या चौकटीतून बघितल्या निर्मोही तर मुंबई जनानंतर ते राजकीय कादंबरी आहे का असं प्रश्न विचारणारे लोक आहेत. कारण त्याचं राजकारणाचं वर्णन आहे, राजकारण नाहीये. ते मुख्यमंत्री काय करतो, पत्रकार काय करतो, सरकार पाडण्याचं काय करतो, हे 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 दिस इज नॉट पॉलिटिकल नॉवेल, दिस नॉवेल अबाउट पॉलिटिक्स. राजकारणाबद्दलची कादंबरी, राजकीय कादंबरी नाहीये, त्याच्या आत्म्यात राजकारण नाही. जसं गोपूंच्या उद्ध्वस्त धर्माच्या आत्मा राजकारण आहे, मार्क्सिझम आहे, बराबर कसं आहे. तर गोपूंचं नाटक हे राजकीय नाटक आहे. अरुण साधूंची कादंबरी राजकीय कादंबरी आहे का, याच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात. ठीक आहे. खरंच सर, तुम्ही दिलेलं जे उत्तर आहे म्हणजे ही गोष्ट पदोपदी जाणवते की कुठलंही लिखाण करताना आपला त्यामागचा अभ्यास आणि त्यामागची आपली म्हणजे आपलं वाचन असलं पाहिजे, अभ्यास असला पाहिजे आणि त्याच्यानंतरच त्याची सुरुवात व्हायला हवी. आम्हीही हाच प्रयत्न करतो आहे या मुलाखतीच्या निमित्तानं की आपण लोकांपर्यंत काही नवीन विचार घेऊन येऊया, लोकांना ऐकू देत, विचार करू देत आणि त्यानंतर मग ठरवू देत की कुठल्या वळणानी त्यांना त्यांचं लिखाण न्यायला आवडतं. पण तुमच्या लिखाणावर जेव्हा विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की तुम्ही भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण केलेलं आहे. मी आता आमंत्रित करते निर्मोहीजींना. निर्मोहीजी, मला वाटतं की एक छानसं अभिवाचन तुम्ही इथे करावं आणि त्यानंतर मग आपण त्याच्याशी संबंधित जो प्रश्न आहे त्याच्याकडेही वळूया. धन्यवाद भैरवीताई. सरांचं लेखन जे आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सरांची लेखणी चालते. चित्रपट किंवा चित्रपट माध्यम याविषयी सुद्धा सर लेखन करतात आणि सरांचा एक अतिशय अभ्यासपूर्ण असा लेख आहे सामना या चित्रपटाबद्दल. त्याच्यातला एक लहानसा उतारा मी वाचून दाखवते आणि मग आपण पुढे जाऊया. रूपवाणी हे जे मासिक आहे प्रभात चित्र मंडळाचं, त्या मासिकामध्ये त्रैमासिकामध्ये सरांचा हा लेख आलेला होता. त्यातला एक लहानसा हा उतारा. सामनाची सुरुवात आणि विजय आनंदच्या गाईडची सुरुवात यात विलक्षण साम्य आहे. दोन्ही चित्रपटांची सुरुवात एका गाण्याने होते. हे गाणं नेहमीच्या प्रेम, विरह वगैरे भावना व्यक्त करणारं नसून जीवनविषयक तत्वज्ञान कथन करतं. सचिन देव बर्मनच्या आवाजातील वहा कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहा हे गाणं, तर सामनामधील कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हे गाणं. ही गाणी हे चित्रपट नेहमीच्या पठडीतील नाही हे प्रेक्षकांच्या मनावर सुरुवातीपासूनच ठसवतात. या गाण्यांचं चित्रीकरण फार प्रभावी आहे. ही गाणी जर लक्षपूर्वक बघितली आणि ऐकली तर असं दिसेल की या गाण्यात चित्रपटाची अर्ध्याहून अधिक कथा सांगितलेली आहे. सामनामध्ये राज्यातील बदलत जाणाऱ्या राजकीय वास्तवाचं चित्रण आहे. एका पाटलाच्या सत्तेला आव्हान देणारा मारुती कांबळे 1955 किंवा 1965 सालच्या मराठी चित्रपटात दाखवता आला नसता. 1972 साली दलित पॅंथर स्थापन झाल्यानंतर दलित समाजाला वेगळं भान आलं. स्वातंत्र्य कोणा गाढवीचं नाव आहे असा रोकडा सवाल उपस्थित करणाऱ्या नामदेव ढसाळ आणि 1972 सालच्या ऑगस्ट महिन्यात काळा स्वातंत्र्य दिन असा लेख लिहिणाऱ्या राजा ढालेंच्या खांद्यावर मारुती कांबळे उभा आहे. म्हणूनच 1975 साली आलेल्या सामनामध्ये मारुती कांबळे हा इंदुराव धोंडे पाटलासारख्या सत्ताधारी वर्गाच्या मस्तवाल प्रतिनिधीला जाहीरपणे सवाल करू लागला. हा सरांचा जो लेख आहे सामनाबद्दलचा एक आस्वादात्मक आणि वैचारिक असा दोन्ही पातळ्यांवरती सरांनी याच्यामध्ये लेखन केलेलं आहे. त्याची ही एक झलक होती आणि याबद्दल मला असं वाटतं भैरवीताई आपण विचारताय सरांना. हो हो हो, नक्कीच. तुम्ही खूपच छान म्हणजे सरांनी जितकं छान लिहिलंय तितकंच छान तुम्ही ते प्रस्तुतही केलेलं आहे. सर, मला या अनुषंगाने तुम्हाला हे नक्कीच विचारायला आवडेल की चित्रपट विषयक लेखनाकडे आपण कसे काय वळालात? म्हणजे खूपच वेगवेगळ्या पद्धतीचं आणि वेगवेगळ्या विषयांना अनुसरून केलेलं लेखन आहेच तुमचं, पण चित्रपट विषयक लेखन करावं असं कशामुळे नेमकं मनात आलं? मला जे आता माझ्या डोळ्यासमोर ऐकू येत आहे? हो हो, ऐकू येत आहे.
मला आता जे डोळ्यासमोर मध्ये दिसतात हे सगळे वयाने माझ्यापेक्षा लहान आहेत, पहिली गोष्ट. तर मी अशा पिढीचा आहे ज्या सिनेमा हेच करमणुकीचं माध्यम होतं किंवा रेडिओवर येणारी क्रिकेटची कॉमेंट्री. आणि माणिकताई आहेत, त्यांना खामगाव माहिती आहे. त्या खामगावमध्ये मी एक सिनेमा कमीत कमी 4 वेळा बघितलेला आहे. आणि छोटस गाव होतं, त्यावेळी मुलगा रात्री 10 वाजता आला काय 8 वाजता आला काय घरी काही काळजी नसायची. 6 वाजता सिनेमा बघायचा, 9 वाजता घरी जायचं 5 मिनिटात. त्यामुळे मला सिनेमा बघायला खूप आवडायचं. बरं, आणि आवडायच्या संबंधापेक्षा दुसरा पर्यायही नव्हता, म्हणजे सिनेमाच बघायचा, दुसरं काय करायचं. मावशी आली त्यावेळी सिनेमाला चल, काका आले त्यांना सिनेमाला घेऊन जा, बहीण आली तिला सिनेमाला घेऊन जा, मित्रांबरोबर जा. म्हणजे साधारणपणे सिनेमा 3, 4, 4, 5 वेळा बघून व्हायचा. तीच मानसिकता घेऊन 73ला जुनी 11वी मॅट्रिक होऊन पुण्याला. तेव्हाचं पुणे, फर्ग्युसनचा विद्यार्थी, मागे FTI आहे, तर जमेल तेव्हा कोणाच्या मित्राबरोबर FTI मध्ये चक्कर मारू नये असं करत तेव्हा माझ्याही नकळत सिनेमा हे माध्यम मला आवडायला लागलं. त्यातली गाणी, ऍक्टिंग, संवाद, त्याच्यातून व्यक्ती होणार जीवनदृष्टी. आता निर्मोहीला कदाचित तो अंक मिळू शकेल. 98 साली रूपवाणीच्या एका अंकामध्ये मी हिंदी सिनेमा आणि नैतिकता असा एक लेख लिहिला होता. आणि त्यात असं माझ्यापर्यंत दाखवलं होतं की अनेक हिंदी सिनेमामध्ये कळत काही नैतिक भूमिका घेतलेली असते आणि तुम्हाला जगण्याचे समस्या समजून सांगितलेल्या असतात. तर हिंदी सिनेमावरती माझं प्रेम तेव्हापासून आहे. आता सांगायला हरकत नाही, आयुष्याचा पहिला लेख जो छापून आला तो हिंदी सिनेमावर होता. सिंहासन या जब्बार पटेलांच्या सिनेमाचं मी परीक्षण केलं होतं आणि तुम्हाला अर्थात धक्का बसेल ते प्रकारचे झालं होतं समाज प्रबोधन पत्रिका नावाच्या अतिशय गंभीर या त्रैमासिकामध्ये. देशपांडे त्याचे संपादक होते. त्यांनी तो लेख छापला आणि मी माझं नाव छापून आलं, म्हणजे लेख, आणि त्याचं मला मानधन मिळालं होतं. तर सिनेमाविषयी माझ्या मनात आणि हे पुण्यातल्या 6-7 वर्षामध्ये मला असं दिसलं की पुण्यामध्ये प्रभात सारखी संस्था नाही. मी 80 सालचं पुणे बोलते, 77-78 नंतर 10 वर्षानंतर असे फिल्म क्लब स्थापन झाला पुण्यामध्ये. मी पुणे सोडल्यानंतर 10 वर्षानंतर. आणि मी मठामध्ये लोकसत्तेमध्ये वाचायचं की प्रभातचा कार्यक्रम झाला, तिथं अमुक अमुक सिनेमा दाखवला, अमुक अमुक माणसांनी चर्चा केली. मला असं वाटतं की हे मला कधी मिळेल. ते पुणे सोडण्याचे जे 2 कारणं होती, त्याचं एक कारण म्हणजे प्रभात सारखी संस्था पुण्यात नव्हती. एक दुसरं कारण म्हणजे कृषी थिएटर, NCPA सारखे अमराठी जागतिक दर्जाचे नाटकं दाखवणारी संस्था तेव्हाही पुण्यात नव्हती, कदाचित आज सुद्धा नसेल, कदाचित म्हणतोय कारण मला माहिती नाही. या 2 कारणासाठी मी पुणे सोडलं. माझे नाट्य परीक्षणांचं पुस्तक आहे रंगदेवतेचे आंगले रूप, ते मी निखिल बागडेला अर्पण केलं. त्याच्यात हा मुद्दा मांडला की या 2 कारणासाठी मला पुणे सोडावं लागलं की पुण्यामध्ये मला प्रभासारखी संस्था नव्हती जे मला फेलिनीचे सिनेमे, गोदाकचे सिनेमे वगैरे सारखे जागतिक पुरस्काराचे सिनेमे दाखवून अधिकृत रे, म्हणजे FTI मध्ये जाऊन चोरून बघा, छाती धडधडते, जे तो माणूस येतोय का बघायला, ही याच्यात अर्ध लक्ष त्याच्याकडे असायचं. सिनेमा की त्याचा चांगला मन लावून बघू शकेल मी, म्हणून पुणे सोडून मी मुंबईला. सिनेमाविषयीचं प्रेम आज सुद्धा मला आठवड्याला एक चांगला जागतिक सिनेमा बघितल्याशिवाय असं आठवड्याला असं वाटत नाही. तर सिनेमावरून एक मला असा प्रश्न विचारायचा वाटतो की माध्यमांतराकडे आपण येऊया. अनेक साहित्य कृतींचं माध्यमांतर होताना आज आपण बघतोय नाटकाच्या स्वरूपात म्हणा किंवा चित्रपटाच्या स्वरूपामध्ये. तर हा जो माध्यमांतर प्रकार आहे यामध्ये अर्थात तो व्हायलाही हवा अशा की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं साधन आहे. सिनेमा किंवा नाटक हे नक्कीच जास्त समुदायापर्यंत पोहोचतं. परंतु माध्यमांतर करताना मूळ कलाकृतीला धक्का लागतो आणि तो काही वेळेला अपरिहार्यही असतो. तर एक लेखक म्हणून आपल्याला काय वाटतं माध्यमांतरात? नाही, कसं माध्यमांतर व्हायलाच पाहिजे. तू म्हणते तसं त्यामुळे जास्तीत जास्त वाचक मिळतो, प्रेक्षक मिळतो, जास्तीत लोकांपर्यंत चांगल्या कलाकृती जातात. तर माध्यमांतर व्हायला हवं का? तर अर्थात व्हायला हवं. त्याच्याविषयी माझी भूमिका सकारात्मक आहे. आता मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही किती मोडतोड करावी, किती मोडतोड करणं क्षम्य ठरू शकतं, कुठं तुम्हाला लक्ष्मण रेषा आपण घ्यावी लागते, हे जो दिग्दर्शक त्या वाङ्मयीन कलाकृतीवर सिनेमा करतोय त्याच्या वकुबाचा प्रश्न असतो. चांगला दिग्दर्शक असेल, कादंबरीकार, कथाकार इतका जर प्रतिभावंत असेल, उदाहरण घ्या सीता पांडुरकरांची सूर्यकथा, 2,500 शब्दांची छोटीशी कथा आहे. तेंडुलकरांनी त्याच्यातून अर्धसत्य सारखा सिनेमा पुढे उभा केला.
म्हणजे हे हे म्हणजे तेंडुलकरांना सुद्धा पानवळकरांना इतकंच क्रेडिट दिलं पाहिजे की सुरुवात सूर्य त्या कथेपासून होते, त्यातून अजय सत्य सारखा सिनेमा निर्माण होतो. हा एक चांगला उदाहरण म्हणून देता येतं आपल्याला. त्याप्रमाणे पथेर पांचाली कादंबरीमध्ये जवळजवळ 2,500 पात्र आहेत. त्याच्यासाठी जरी काटछाट करून 25-30 पात्र ठेवली तरी कादंबरीचा मूळ आत्मा याला धक्का लावला नाही. हे अतिशय उत्तम आणि वरच्या दर्जाचे हे आहेत उदाहरण आहेत. कुरोसावा घ्या, त्याने मॅकबेथ नाटकावरून सिनेमा केला, किंग लिअरवरून सिनेमा केला. काही ठिकाणी त्यांनी आशयाला पुढे नेलं. मॅकबेथ मध्ये शेक्सपियरच्या मॅकबेथ मध्ये लेडी मॅकबेथ गरोदर नसते, ती स्वतःची सत्ताकांक्षा असते. कुरोसावाच्या मॅकबेथ मध्ये ती गरोदर झालेली दाखवते. तर तिच्या सत्ताकांक्षेला आणखी एक आयाम निर्माण होतं की आता मला ते मिळालं पाहिजे, पण माझ्यानंतर माझ्या मुलालाही मिळालं पाहिजे. हे जी मातेची असते की मला त्याच्या माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी मी करते. म्हणजे आज कितीतरी लोक आपल्या आजूबाजूला दिसतात की किसले कमारे हो, बेटे किसले कमारे हो, हमारा बेटवा आहे. हे स्वाभाविक वाक्य येतं जगभर त्याच्या ते कुरोसाने मॅकबेथ मध्ये आणून दाखवलं. म्हणजे याला असा स्पष्ट नियम आहे की असंच करावं तसंच करावं. तुम्ही त्याचं काय करता म्हणजे आमच्या आत तुम्ही उल्लेख केला नाही, पण मी 14-15 वर्ष जाहिरात कंपन्यांमध्ये काम केले. ऍडव्हर्टायझिंग मध्ये मी क्लायंट सर्व्हिसिंग डिपार्टमेंटला होतो. तिथला मोठा माणूस म्हणजे अलेक पदांचा, त्याला 1000 मुलाखतीमध्ये विचारते की चांगली जाहिरात म्हणजे काय, चांगली जाहिरात म्हणजे काय. तो अशी व्याख्या नाहीये, तुम्ही करा मग मी सांगतो. यू मेक द ऍड अँड शो, मी तुला सांगते जाहिरात चांगली आहे की हा चांगल्या जाहिरात की ती चांगली असावी, गोड असावी, छाशीबाई असावी, शर्मा चांगले असावे, मेसेज चांगला असावा, म्युझिक चांगलं असावं. हे असतं म्हणजे चांगली जाहिरात चांगली आहे. कादंबरी काय असावी, चांगल्या पात्र परिचित असावं, चांगलं कथानक असावं, वाचकांना गुंतून ठेवावं. हे चांगल्या कादंबरी लक्षात तू मी पण सांगू शकतो. याच्यात आहेत का ती, तिथं हे सुरू होतं. तर माध्यमांकन करताना चांगल्या प्रतिभावान दिग्दर्शकाच्या हाती जर तुमचं मटेरियल गेलं तर तुम्हाला हे होऊ शकतं की हे चांगलं होईल. पण त्याच्याविषयी सुद्धा दोन्ही बाजू उदाहरणं देता येतात. बर्नार्ड गाजलेलं नाटक आहे पिग्मॅलियन, त्याचा शेवट दुःखांत आहे. ज्या त्याचा सिनेमा केला माय फेअर लेडी, तो सुखांतिका केली त्याची. बर्नार्ड बोंबावून केली होती की हा काय प्रकार आहे. पण बोथ वर्क म्हणजे बर्नार्ड नाटक बघणारे लोक आहेत आणि माय फेअर लेडी बघणारे सुद्धा आहेत. आता तुम्ही गाईडच्या सिनेमाचं हे गेलं, गाईडचा शेवट किती वेगळा आहे. आर्चनाच्या कादंबरीमध्ये तो गाईड पळून जातो, इथं गाईड उपवास करतो, देवाला हे करतो, त्यात मरतो. म्हणजे साधा एक छोट्या गावातला गाईड बघता कुठल्याकडे जातो. हे गाईड सिनेमात विजय आनंदने केलं. हे सुद्धा एक एक्सटेन्शन ऑफ बेसिक थीम आहे जे कर्तृत्ववान दिग्दर्शक शेवटी मुद्दा पुढे येतो निर्मोही की या माणसाची अवकाश काय आहे. याच्या हाती सोनं दिलं तो याचं प्लॅटिनियम करेल, त्या सोन्याचा पितळ करेल. हे आपल्या सिनेमात झालं दिसतच ना की आणून किती आणलं आणि काय केलं याचं. असं भजे केले सिनेमाची पण भरपूर उदाहरणं देता येतात आपल्याला. खरंच सर खूप म्हणजे व्यवस्थित तुम्ही हा विषय समजावून सांगितलेला आहे. मला पण आणखीन एक प्रश्न पडला यालाच जोडून, तो असा की माध्यमांतराबद्दल आपण बोललो, तसाच आणखीन एक विषय म्हणजे भाषांतर. म्हणजे आपण आता म्हणतो की आपण ग्लोबल विलेज मध्ये राहतोय आणि ठिकाणचं साहित्य आज आपल्याला आपल्या भाषेत सुद्धा अगदी वाचायला मिळतंय आणि खूप त्यांनी पण आनंद मिळतोय, समृद्ध होत जातोय आपण. तर माझा प्रश्न असा आहे की अनेक देशी विदेशी भाषांमधील साहित्य कृतींचा अनुवाद मराठी भाषेत होणं जितकं आवश्यक आहे तितकंच आपला विचार म्हणजे मराठी विचार हा लोकांपर्यंत जगापर्यंत पोहोचणंही तितकंच महत्वाचं वाटतं. तर मुळात आजच्या मराठी साहित्यातलं अनुवादित साहित्याच्या योगदानाविषयी म्हणजे तुमचं काय मत आहे. म्हणजे मराठीतलं किती साहित्य अनुवादित होतंय किंवा व्हायला हवं किंवा आपण नेमकाच कुठे उभं आहोत त्या दृष्टीने जर विचार केला तर. तिथं परत माझा अभ्यास फारसा नाहीये, पण मी काय 2-4 भाषांतरे वाचली तेव्हा असं जाणवलं की ही फार सुमार दर्जाची आहे. म्हणजे जो भाषांतर करतोय त्याला मूळ काळात किती समजली आहे आणि तो ती मराठीत किती आणण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्याविषयी शंका निर्माण होतात. कारण काय होतं की आपल्याकडे भाषांतरा फावल्या वेळेत करायचा उद्योग समजला जातो, दोरदंडा. तसं परदेशी अर्थात परदेशी सगळ्यात वेगळं असतं, पण तिथे भाषांतर हे पूर्ण वेळ फुल फ्लेज करिअर आहे आणि त्यांच्या कार्यशाळा होतात, त्यांचे अभ्यासक्रम असतात, त्यांचे असाइनमेंट्स असतात, त्यांच्या भाषेचा दर्जा सुद्धा तपासला जातो.
भाषांतर झाल्यानंतर त्याच्यावर काम करणारे आणखी सिनियर लोक असतात. त्यामुळे तिकडचं भाषांतर वाचताना आपण भाषांतर वाचतो असं वाटत नाही. मी जे काय सगळं पाश्चात्य साहित्य वाचलं ते सगळं इंग्रजीतून वाचलं. पण कधीही असं वाटलं की काम्यू तर फ्रेंच मधलं मटेरियल वेगळं असेल, इंग्लिश मधलं मटेरियल वेगळं असेल, त्या टॉमस मानची ओरिजिनल कथा जर्मनीमध्ये वेगळी असेल आणि इंग्लिशमध्ये वेगळी असेल असं कधी वाटलं नाही. कारण ते फार गंभीरपणे गुंटर ग्रास तर स्वतःच्या कादंबऱ्यांचं भाषांतर कसं करायचं स्वतः कार्यशाळा घेतो. त्या शब्दानं त्याचा असा अर्थ आहे, असाही अर्थ होऊ शकतो, पण मला हा अपेक्षित आहे, तो घेऊ नका, हा घ्या, कारण लेखक म्हणून मला माहिती आहे मला काय हवंय. इतकं ते लोक भाषांतराकडे गांभीर्याने बघतात. तसं आपल्या मराठी भाषेचा आर्थिक जीवन छोटासा आहे. 1200 प्रतींचं पुस्तक, त्याच्या प्रकाशक किती हे करणार, तो भाषांतर करणारा त्याला किती म्हणजे संपादन किती करणार, भाषेमधले आता मी अलीकडे एक इंग्रजी पुस्तकाचं कादंबरीचं मराठी भाषांतर वाचलं. इंग्लिशमध्ये होतं दीज आर माय सुपरफिशियल फिलिंग्स, दीज आर माय सुपरफिशियल फिलिंग्स. मराठीचं केलं ह्या माझ्या वरवरच्या भावना आहेत. आता वरवरच्या भावना हे मराठी नाहीये ना, नाही का? ह्या नाही, वरवरच्या भावना सुद्धा नाही, सॉरी, ह्या माझ्या पृष्ठभागाच्या भावना आहेत. पृष्ठभागाच्या भावना आता आय एम सॉरी, दिस इज नॉट मराठी ना. ह्या माझ्या वरवरच्या भावना आहेत, ह्या माझ्या म्हणजे हे हा जो प्रकार असतो म्हणजे त्याचा नेहमी गाजलेला विनोद आहे ना की देर आर स्केलेटन्स इन माय कबर्ड, तर माझ्या कपाटामध्ये सांगाडे आढळले. हे भाषांतर हातात स्टँडर्ड त्याचा विरोध म्हणून केला जातो, पण तसं सुद्धा अजूनही होत आहे. हे आता काय दुर्दैवाचं, पण ओव्हरऑल आपल्याकडे काय असतं की आर्थिक व्यवहार इतका संकुचित आणि छोटा आहे की याच्यामध्ये आणखी काय होऊ शकतं असा प्रश्न उपस्थित करून हा मुद्दा पूर्ण करतो माझ्यापर्यंत की इट्स अ गेम ऑफ मनी ऑल्सो. काय झालं की तांत्रिक भाषांतराकडं एक वेगळ्याच लाट आल्यासारखी आली आहे. एकतर मराठी भाषा ही पोहोचते किती लोकांपर्यंत, जर ते हिंदीमध्ये जर अनुवाद झालं तर ते लाखो लोकांपर्यंत पोहोचेल, इंग्रजीमध्ये केलं तर करोडो लोकांपर्यंत पोहोचेल. म्हणून भाषांतराची आवश्यकता आहे आणि भाषांतराचं 1% त्याच्यातूनही भाषांतर होता, त्याच्यामध्ये तांत्रिक भाषांतर करणारी एक नवीनच वेगळी लोकांची लेखांची संख्या वाढायला लागली आहे आणि हे खरंच काळजीचं कारण आहे. सर, एक असं विचारावं वाटतं तुम्हाला की लेखकाचा जो भूतकाळ असतो, त्याचा जो भोवताल असतो आणि त्याचे जे अनुभव, जीवनानुभव त्याला मिळत असतात, त्यातून त्याची एक विशिष्ट जीवनदृष्टी हळूहळू विकसित होत जाते, बनत जाते. त्याच्या काही धारणा बनत जातात. नैतिक अनैतिकतेच्या व्याख्या तो बनवत येतो आणि त्यातून त्याच्या लेखनात त्याचं प्रतिबिंब पडतं. कधी त्याच्या धारणा विस्तारतात, कधी आक्रसतात. तर त्या दृष्टीने आपला एक लेखक म्हणून काय अनुभव आहे किंवा याबद्दल आपण काय सांगू शकाल लेखकांना? तसेच सुदैवाने चांगल्या लेखकाला चांगली पुस्तक वाचायचा सवय असावी. चांगले वाङ्मय वाचून तुमच्या संस्कार होतात. चांगले वाङ्मय तुम्ही लेखक म्हणून, आता सुरुवातीला माणिकताईंनी जसा उल्लेख केला की हिंदू पहिल्यांदा वाचली वाचक म्हणून वाचली, दुसऱ्या वाचीचा लेखक म्हणून वाचली. स्पर्धा आहे, याच्या स्पर्धेत उतरायचंय. त्यावेळी प्रत्येक 10-20 पानं त्यामुळे निर्मोही दुसऱ्यांदा हिंदू वाचताना मला चौपट वेळ लागला. आधी मी 4 आठवड्यात वाचलो, आता 1 महिना लागला. त्या दर 10-15 पानांनी थांबायचो. याच्यात काय उतरता येईल, हे थीम आहे का, त्याच्यात 60-70 हजार शब्दांची कादंबरी उभी करायची, पण याच्यात पोटेन्शियल आहे का, हे तर 3-4 हजार शब्दांची कथा होऊ शकते याची, याची कादंबरी नव्हू शकत. त्याला पुढे 5-50 पानं वाचली. असं करत मला वाचावं लागलं. माझी अशी आज अशी माझी सूचना की प्रत्येक होतकरू लेखकांनी चांगल्या कादंबऱ्या अशाच वाचाव्या. वाचल्या हे सांगण्याची वाचू नको. एकच कादंबरी महिन्याला वाचवतो, वर्षाला एक कादंबरी वाच, पण मन लावून 10 वेळा वाचते. म्हणजे त्याला कळ बघ त्याच्यात त्यांनी काय केलंय, त्या कादंबरीने कादंबरीकार म्हणजे याच्यात काय केलंय, काय घेतलं आहे काय घेतलं नाही, या दोन्हीचे निर्णय घ्यावे लागतात तुम्हाला. काय घेतलंय ते छापून आलेलं आहेच, पण काय त्याच्या आजूबाजूला जे काय होतं, म्हणजे मी मुलांना नेहमी उदाहरण द्यायचो की ओमरावचा लोकमान्य आला सिनेमा, लोकमान्य सिनेमा किंवा कुठलाही सिनेमा घे, सावरकरांचा सिनेमा घे, शिवाजीचा सिनेमा घे, कुठल्या चरित्रातून सिनेमा घे, तर त्या लोकमान्य सिनेमा घेतला. तर लोकमान्याचं 66 वर्ष गुणिले 365 दिवस गुणिले 24 तास असं काढलं ते इतके हजार होतात तास लोकमान्य टिळक जगले. त्याच्यातलं ओमराव 2.5 तासाचं मटेरियल घेतलं.
म्हणजे किती तासाचं मटेरियल त्याने एडिट केलं बघा. हे जे एडिटिंगचं स्किल, सेल्फ एडिटिंगचं स्किल असतं, हे लेखकाला यायला हवं. त्यासाठी त्यांनी चांगल्या कलाकृती फार चवीचवीनी शांतपणे मी वाचलाय सांगा आणि त्या मोहात न पडता स्वतःचा अभ्यासाचं समजावं. याच्यावर मला उद्या लेख लिहायचं, अशा हिशोबाने जर ते कादंबरी चांगली वाचली. समजा हे मी बेची ओल्ड मॅनर्स ती 10 वेळा वाचल्यानंतर लक्षात येते की बाप रे, हे कसं जवळ आणलं असेल यांनी, किती काटछाट केली असेल. मी असं वाचत बद्दल की त्याचा शेवट झाला कादंबरीचा ओल्ड मॅन अँड द सीचा, त्यांनी 36 वेगळ्या वेगळ्या प्रकार लिहून बघितलं. म्हणजे ही कादंबरी अशी बळीत करता येईल, तशी बळीत करता येईल, म्हणजे 36 पर्याय, रेणू 36 पर्याय लिहून बघितले आणि पहिलाच पर्याय बरोबर आहे म्हणून छापला. म्हणजे पण पहिला बरोबर हे करायला त्याला 36 ऑप्शन त्याला टेस्ट आउट करावं लागेल की हे बरोबर आहे का, ते बरोबर आहे का, ते बरोबर आहे का, नाही पहिलाच बरोबर आहे. आणि आज अमेरिकन विद्यापीठावरती 36 पर्याय उपयुक्त आहेत. अभ्यासक त्याच्यात चर्चा करतात. 3रा घेतला असतं तर काय झालं असतं, 12वा घेतला असतं तर काय झालं असतं, 37वा घेतला असतं तर काय झालं असतं, 17वा घेतला असतं तर काय झालं असतं. हे तिकडच्या संस्कृतीचं आर्थिक काळाचे वैभव आहे, जे आपल्याला परवडत करणं. तर लेखकांनी, भरपूर लेखकांनी अशा एक चांगल्या कोसला 10 वेळा वाचली पाहिजे. दोसांची काळोखा जयंत 15 वेळा वाचली पाहिजे. चिना पेंडसांची लवाई सारखी कादंबरी किती मी अजून वाचतो, मला अतिशय आवडते ती कादंबरी. की कसं डायरेक्टच्या फॉर्ममधून या माणसाने 300 पानाची कादंबरी उभी केली. आणि मी जेव्हा कच्चा होतो, माझे एक गुरु म्हणजे रामपूर ब्रदर, त्याच्याकडे मी नेहमी जायचो आणि तेव्हा ही कादंबरी वाचवतो. ते म्हटलं की सर असं तर 1000 पानं लिहिता येतील ना, डायरीच लिहायची की नाही, मरेपर्यंत लिहिता येईल. त्याने बरोबर आहे, कादंबरी तुम्ही पूर्ण वाचा आणि मग मला येऊन सांगा. नंतर मी या कादंबरी पूर्ण वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं की स्वातंत्र्य मिळतं तेव्हा ती कादंबरी संपली. आणि त्याच्यात काय येतं, हे स्वातंत्र्य मिळालं, इंग्रज गेले, 200 सत्ता आपण संपवली, पण ह्याला आनंदाची गोष्ट काय की आम्ही 200 दूध घ्यायला आणि आता शेजारची खोली पण घेणार आहोत. एवढ्या सगळ्या ती लवाई का असते तर ती खरंच त्या पातळीवर सतत वाढत राहते. म्हणजे एवढं आजूबाजूला होतंय, हिटलर आला गेला, दुसरं महायुद्ध सुरू झालं, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, महात्मा गांधी, सगळं काय 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 होतंय आजूबाजूला. आणि ह्याच्या आयुष्यात काय की माझं लग्न कधी होईल, मला हुंडा कधी मिळेल, सरकारी नोकरी मला काय मिळेल, मला उलटची पॅड कधी घालायला मिळेल. म्हणजे किती छोट्याशा लेवलवरती ही माणसं वावरतात. आणि त्याचबरोबर तुमच्या घराच्या बाहेर काय घडतंय तर गांधीजी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. दुसरं महायुद्ध सुरू झालं, लोकशाही नावाचा शासन प्रकार टिकेल की नाही शंका आहे. पण ह्याच्या घरी काय की ते जे सहज सांगून आलं ना, ते आपल्यापैकी नाहीये, ते जर आपल्यापेक्षा खालची आहे. म्हणजे कुठे ती कादंबरी जाते हे तुम्ही जर ती कादंबरी 7-8 वेळा वाचली तर लक्षात की पेन्शन काय केले. म्हणून एक अभ्यास रियाज आहे. रियाज हा शब्द जास्त चांगला आहे, लेखनाच्या संदर्भात रियाज आहे की एक कादंबरी 5 वेळा वाच. एक राज जसा तो 10 वेळा म्हणून दाखवतो तसं एक कादंबरी 10 वेळा वाच. तर तुला ती त्याच्या लेखकांनी काय केलं आहे, कुठल्या आव्हानांचा सामना केला आहे, मग तुला त्याचा अंदाज येईल. असं मी स्वतः केलेलं आहे. खरंय सर. म्हणजे तुम्ही सुरुवातीला जे म्हणालात की पंक्तीचं पान लिहिताना मी असा आधी विचार केला नाही की गुलाबचं तर उद्या काय होईल, उद्याचं जे होईल ते उद्या बघू, असं जरी असलं तरी सुद्धा काहीतरी एक थोडासा त्याची चौकट, त्याचं एक गणित तुमच्या मनामध्ये होतं. म्हणजे सर्जनशीलतेला आपण कितीही उत्स्फूर्त असते सर्जनशीलता, प्रतिभा असली पाहिजे. असं जरी किती म्हटलं तरी रियाज, तुम्ही आता जो शब्द वापरला तो अगदी योग्य आहे, की रियाज असल्याशिवाय अशा प्रकारचं लेखन की ज्याला खूप मोठा आयाम असतो, खूप मोठा पट असतो, अशा प्रकारचं लेखन होऊ शकणार नाही. त्याला अभ्यास, रियाजाची गरज नक्कीच आहे. तर आणि पंक्तीतल्या पानच्या मनोगतामध्ये सुद्धा तुम्ही हे सगळं विस्ताराने त्याची सगळी प्रोसेस लिहिलेलीच आहे. माणिकताई, मला असं वाटतं तुम्ही काहीतरी विचारताय. आवाज अनम्यूट करा. सर, तुम्ही तुमच्या लेखात लिहिलं होतं, पंक्तीच्या पानाला पुरस्कार मिळाल्यानंतर मठामध्ये तुम्ही त्या लेखन प्रक्रियेबद्दल लिहिलं होतं. तर त्या प्रक्रियेविषयी लिहायला आवडेल. म्हणजे तुम्ही एक असं गणित मांडून घेतलं होतं की रोज मला इतके शब्द लिहिले जायला हवेत, माझी कादंबरी इतक्या पानांची असायला हवी. तर ह्याबद्दल थोडंसं स्पष्ट करून सांगितलं तर नवीन लेखकांना नक्कीच मार्गदर्शन होईल.
अनम्यूट ऐकू येतंय? हो, ऐकू येत. हा, येतंय. हे सगळं लेखनाची शिस्त मी पाश्चात्य लेखकांकडून शिकलो असं म्हणायला हरकत नाही. हेनिंग त्याला असं म्हणतात की तो रोज सकाळी 8 वाजता त्याच्या टॅबलेटवरती बसायचा आणि 1 वाजेपर्यंत लिहायचा. ते सुचो ना सुचो, नाही काय सुचलं तुमचं ए बी 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 सी 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 डी डी, पण 5 तास टॅबलेटर पासून हालायचं ना. तसं मी माझ्यापर्यंत ठरवलं होतं की कमीत कमी रोज 600 शब्द ते 800 शब्द लिहून झालेच पाहिजे. त्या वेळापत्रकानुसार 3 महिन्यामध्ये 800 शब्दांचे जर 72-75 हजार शब्दांचा कादंबरी झाली असती. ते वेळापत्रक मी दिले की 20-22 डिसेंबर पर्यंत व्हावी. 3-4 वेळा वाचून त्यात अक्षर करून 25 डिसेंबर पर्यंत व्हावी आणि 27 ते 28 डिसेंबरच्या दरम्यान मॅजिस्ट्रेटच्या कार्यालयामध्ये ती आपली प्रिंट आउट, त्याची फाईल, त्याचं कव्हरिंग लेटर वगैरे सगळं व्हावं. त्यामुळे ही जी शिस्त असते की रोज इतके इतके लिहावंच, ते त्याचा मुळं त्या कादंबरी स्पर्धेमध्ये मला विशिष्ट वेळेमध्ये ते देऊ शकतो. पण याचा अर्थ मी केले तसं सगळ्यांनी केलं असेल असं नाही, कारण असं न करता सुद्धा त्या स्पर्धेमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 15-16 एंट्री आल्या होत्या. त्या सगळ्यांनी मी केलं तसं केलं असेल. कोणी एका दिवसात 20,000 शब्द लिहिले असतील, 2-3 दिवस लिहिले नसेल. असा यशाचा फॉर्म्युला नाहीये माहित आहे. दुर्दैवाने यशाचा फॉर्म्युला नाहीये. तुम्हाला काय जमतं, तुमच्या टेम्परामेंट प्रमाणे तुम्ही काय करू शकता. हे जसं मनमोहन देसाई सिनेमा काढेल तसा प्रकाश मेहरा काढणार नाही, पण दोघे यशस्वी तुम्ही काढता. जसं ऋत्विक घटक सिनेमा काढत तसे सत्यजित रे काढत नाही, पण दोघे जागतिक दर्जाचा सिनेमा काढतात. तर प्रत्येकाच्या, जसा कोहली बॅटिंग करतो तसा रहाणे बॅटिंग करत नाही, पण दोघे रन काढतात. हा ज्याच्या त्याच्या स्टाईलचा, ज्याच्या त्याच्या टेम्परामेंटच्या, ज्याच्या त्याच्या कामाची पद्धत आहे. ही अशी काही स्टँडर्ड पद्धत नाही. पण कुठला लेखक, चांगला लेखक, त्याच्या मनामध्ये ते भिनतच असते. म्हणजे असं आता मी लेखक आहे, आता मी लेखक नाहीये असं नाहीये. यू आर ऑन ड्युटी 24/7 म्हणून ते लेखकाचं स्क्रॅप बुक असतं की पटकन काही सूत्र लिहून काढावं असं. हे सगळं त्या प्रोसेसचा एक भाग आहे. फक्त शक्यतो त्याच्या डिसिप्लिन असावी, म्हणजे मग तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की बाबा आज समजा 16 फेब्रुवारी आहे, 16 मार्च पर्यंत दिवसाला 600 शब्द असे 18,000 शब्द माझे लिहून होतील. हा, इतकं तुम्ही, आता त्याचा दर्जा काय आहे, ते छापण्यासारखे असतील की नाही, हे दिस अ पार्ट ऑफ द स्टोरी. पण 18,000 शब्द मी तुम्हाला कम्प्युटरवरती दाखवू शकेल. इतकं तुम्ही स्वतःविषयी विश्वासाने बोलू शकता. हे खरं आहे. म्हणजे मुळातच आपल्याला लेखकांच्याकडे बघताना एक गोष्ट जाणवते की लेखन हा माझा व्यवसाय आहे, म्हणून लेखक त्याच्यामध्ये फार कमी उतरतात. मी नोकरी करत मी लेखन करेन. त्याच्यामध्ये आणखी एक भाग आहे सर, की मला सुचलं तर मी लिहीन. म्हणजे मी माझा ब्रँड निर्माण करणार आहे, मी लेखक म्हणून व्यवसायामध्ये उतरलोय त्या, किंवा मी लेखक आहे याची स्वतःला जी मान्यता द्यायला पाहिजे ती त्यांनी कमी दिलेली असते. त्यामुळे बऱ्याच वेळेला जेव्हा सुचेल तेव्हा, रिकामा वेळ असेल तेव्हा, कुणीतरी सांगितल्यानंतर प्रेरणा निर्माण होते तेव्हा लिहिलं जातं. पण त्याऐवजी आपण सांगितलेला विचार कितीतरी महत्वाचा आहे की सकाळी 8 वाजता मी कामावरती जातोय, मी 8 वाजता मी माझ्या टेबलवरती जाऊन बसेन, 8 ते 1 वाजेपर्यंत मी फक्त लेखन करेन, आणि मला सुचलं नाही तर मी एबीसीडी टाईप करेन. खूप मौलिक आपण विचार दिला. खरंच म्हणजे यासाठी तुमचे आभारच मानतो. मलाही एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे मला माहित करून घ्यायचा आहे की ऑस्ट्रियामध्ये लोकशाही समोरील आव्हानं या शोध निबंधाचं आपण सादरीकरण केलं होतं. तर तो विचार आणि त्याच्या माग त्याचा तो अनुभव आणि त्या एकंदरीत त्या ह्याच्याविषयी आम्हाला सांगा ना थोडस. हा, तो एकतर जागतिक दर्जाचा सेमिनार होता आणि जगभरच्या लोकशाहीसमोर तेव्हा आव्हान निर्माण झाली होती. आता आपण अमेरिकेतील लोकशाही समोर आलेले ट्रम्पचं आव्हान बघितलं. याचा म्हणजे फक्त भारतीय लोकशाही समोर आव्हान आहेत का? नाही, जगभर त्या लोकशाहीसमोर वेगवेगळे आव्हान आहेत, प्रत्येकासमोर वेगळे आव्हान आहे, पण आव्हानं आहे, समस्या आहे, त्या सगळ्यांचा एक व्यापक विचार व्हावा या हेतूने ते सेमिनार आयोजित केला होता. त्याच्यात मी भारतीय लोकशाही समोर असलेली आव्हानं, म्हणजे उदाहरणार्थ जाती व्यवस्था, प्रांतिकता, भाषा, आपल्याकडे भरपूर अडथळे आहेत ना. भाषेचा अभिमान आहे, धर्माचा अभिमान आहे, जातीचा अभिमान आहे, प्रांताचा अभिमान आहे, अशा अनेक अभिमानाचा सामना करत करत आपल्याला लोकशाहीचा विचार करावा लागतो, लोकशाहीची प्रगती साधायला लागते.
जागतिक पातळीवर असं म्हणतात की इतके सगळं असून सुद्धा भारतात लोकशाही टिकते, हेच तेवढं आश्चर्य आहे. हे साधा भाषेचा मुद्दा घेतला तर अख्ख्या युरोपमध्ये जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या एका देशात आहेत. असा देश जगात कुठे नाही की ज्याच्यात स्वतःचा ऑफिशियली 22 भाषा आहे. तर तुम्ही युरोपचा कशा बघा, एक भाषा एक देश आहे. जर्मनी, फ्रान्स, फ्रेंच, रशिया, रशियन, स्पेन, स्पॅनिश, एक भाषा एक देश. तुम्ही बोलू शकत नाही एक भाषेचा देश निर्माण होईल कसा, असं त्यांचं मत आहे. पण जेव्हा ते भारताकडे बघतात की 22 भाषा आणि तरी एकत्र राहते देश म्हणून घेतले, हा चमत्कार आहे, त्यांच्या दुनियात चमत्कार आहे. कारण मी जसा एखाद्या इटालियन माणसाशी बोलू शकत नाही तसंच मी एखाद्या साऊथ इंडियनशी सुद्धा बोलू शकत नाही. एखाद्या तमिळ माणसाला माझ्यासमोर उभा करा, तो काय बोलतो मला समजणार नाही, मी काय बोलतो त्याला समजणार नाही. मी तुम्हाला गंमत सांगतो शिरीषजी, मी मद्रासला ओरिएंटेशन रिफ्रेशर कोर्स करायला गेलो 3 आठवडे. आणि तिकडचा मोठा नेता म्हणजे नरपती रजनीकांत म्हटल्या एक सिनेमा तर इसका बनता येईल, समजो ना समजो, सिनेमा बघा, तिकीट काढून सिनेमा बघायला गेले. 15 मिनिटं काही कळत नव्हतं काय चाललंय. हा जो मुलगा या बाईशी बोलतोय, हा तिचा प्रियकर आहे का, भाऊ आहे का, म्हणजे काय करता, काय बोलतात काय, हे शष्प समजत नव्हतं. म्हणजे एखादा स्पॅनिश सिनेमा काय, इटालियन सिनेमा काय आणि तमिळ सिनेमा काय, काही कळत नव्हतं. तर तरीही हा देश एकत्र आहे. याच्या मागचं काहीतरी जी ताकद आहे त्याच्याविषयीची चर्चा मला करण्याची संधी मिळाली होती. तो त्या सेमिनारचा खरा हेतू होता की हाऊ डज डेमोक्रेसी फंक्शन इन व्हेरियस कल्चर्स. जशी इंग्लंडमधली डेमोक्रेसी फ्रान्समधली नाही. खरं तर इंग्लंड आणि फ्रान्समध्ये किती पुण्या मुंबई सारखं अंतर आहे, लंडन पॅरिसमध्ये. जर पुण्याला पुणे मुंबई करतात तसं आहे, पण ब्रिटिश डेमोक्रेसी मार्केटली डिफरंट फ्रॉम फ्रेंच डेमोक्रेसी. त्या डेमोक्रेसी आयडिया आहे ती जमीन जर घेतली की त्या जमिनीचे रंग त्याच्यावर चढतात. म्हणून इंडियन डेमोक्रेसी, फ्रेंच डेमोक्रेसी, रशियन डेमोक्रेसी असे शब्द प्रयोग करावा लागतो. त्या संदर्भातला तो सेमिनार होता. खूप मजा आहे. जे आणखी 2 वाक्य बोलतो की साल्झबर्ग गावी ते सेमिनार भरतो, साल्झबर्ग. आणि साल्झबर्ग आपल्याला माहिती आहे, म्हणजे तिथं साऊंड ऑफ म्युझिकचं शूटिंग झालं. आणि ज्या श्लॉस किल्ल्यामध्ये ते शूटिंग झालं होतं तो पर्यटकांना 100-200 मीटरवरून दाखवतात की इथं त्याचं शूटिंग झालं होतं. त्या किल्ल्यामध्ये राहायची सोय झाली होती. म्हणजे मला असं वाटतं की बापरे, म्हणजे आता आणखी काय पाहिजे ना, जिथं या ऐतिहासिक सिनेमाचं शूटिंग झालं आणि ते संस्कृतीबद्दल अतिशय जागरूक आहे तसंच जतन करून ठेवलेलं आहे. खूप मजा आहे. 10-11 दिवस होतो. वन ऑफ द बेस्ट पिरियड ऑफ माय लाईफ. आणि मला म्हणजे हा प्रश्न त्यांना असाच प्रश्न येतो की आमच्याकडे एवढे राजकीय पक्ष आहेत, एवढे राजकीय विचार आहेत, इतक्या जाती व्यवस्था आहेत, इतके वेगवेगळे भाग, पण या सगळ्यांचं आपल्या देशावरती नितांत प्रेम आहे. आणि आपल्या लेखनामध्ये पण बघा ना की म्हणजे विचार करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, पण आपल्याकडचे सगळं लेखन मग कोणत्याही विचारधारेतलं असू दे, डाव्या असू दे, उजव्या असू दे, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ती माणूस होण्याची चळवळ आहे. आणि विध्वंसक विचार नाहीत, देशविरोधी विचार नाहीत. अनेक पैलू आहेत, विचारधारेचे पैलू आहेत, विचारांचे पैलू आहेत. आपल्याला हवं ते मत व्यक्त करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. लेखन अनेकदा राजकीय लेखन टाळू नका असं आवाहन केलं जातं. म्हणजे वृत्तपत्रांचे संपादक सुद्धा आजकाल मी पाहतो की राजकारणावर लिहायला नको असं म्हणतात, त्याची भूमिका घेतात, किंवा लिहिलं तर मग जपून लिहायचं. म्हणजे आपल्या विचारांशी ठाम राहत निर्भयपणानं आपण लिहायला हवं. मग ते विचार इतरांना पटोत किंवा न पटो, आपण आपल्या विचारांशी ठाम असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे. आणि म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपली लोकशाही टिकण्याचं कारण आहे की आपण एकमेकांमध्ये कितीही भांडू. म्हणजे तुम्ही डाव्या विचारसरणीचे असा, मी उजव्याचा असो, हे कुणीतरी मधलेच असू देत, पण आपण जी चळवळ राबवतो, जी लढाई लढतो, ती माणूस होण्याची लढाई लढतो. आणि त्याच्यामध्ये हे यश आहे असं मला वाटतं. पण मला हा एक खूप सुंदर विचार तुमच्याकडून मिळाला. पण मला आणखी एक विचारायचं आहे की समाजातील अलगतेची चळवळ, जिंजांग प्रांतातली, तर त्या संदर्भामध्ये म्हणजे काय चळवळ आहे ती, आणि नेमकं त्याच्यावरती तुमचा अभ्यास झालेला आहे, शोध निबंध सांगा.
पहिली गोष्ट म्हणजे चीन म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे हाँगकाँग, पेकिंग, शांघाय असा अतिशय समृद्ध चीन येतो. तो तिकडचा चीन आहे, म्हणजे पॅसिफिक समुद्राच्या जवळचा चीन आहे. चीन आपल्याच्या किंवा 7-8 पट मोठा आहे, 7-8% ते 6-7 भारत टाकले म्हणजे एक चीन होतो. एवढा प्रचंड देश आहे तो चीन. तिकडून सुरू झालेला चीन फार आपल्या डोक्यावरती जे जम्मू काश्मीर आहे तिथपर्यंत येऊन भिडतो. त्यामुळे 2 चीन आहेत, आशियाच्या साईडचा चीन आणि अति आशिया ईस्ट म्हणजे फार ईस्ट मधला चीन, पॅसिफिक समुद्राकरता चीन. इकडचा जो चीन आहे त्याच्यामध्ये हा झिंग्यांग प्रांत आहे, ज्याला 7 देशांची बॉर्डर भिडते. अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, रशिया, अझरबैजान, मंगोलिया वगैरे. आणि हा जो झिंग्यांग प्रांत आहे ना, याच्यात मुस्लिम समाज आहे. जवळजवळ 70-80 लाख मुसलमान तिथे राहतात. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तुर्की आहोत, भाषेने आम्ही तुर्की आहोत, धर्माने आम्ही मुसलमान आहोत, खाण्यापिण्याच्या पद्धती आम्ही चिकन बिर्याणी खाणारे लोक आहेत, चिकन चायनीज पद्धतीचे चिकन आम्ही खात नाही, म्हणजे पूर्ण आम्ही वेगळे आहोत. आणि श्रीजी इतिहासाचा जर दाखला काढला, 1000 वर्षाचा जर इतिहास बघितला, तर हा प्रांत कधी चीनचा होता, कधी नव्हता, कधी होता, कधी नव्हता, कधी होता, कधी नव्हता. 1860 सालापासून तो चीनचा भाग आहे. 1860 म्हणजे इतिहासामध्ये म्हणजे काय 200 वर्ष. 1000 वर्षाचा इतिहास बघितला तर कधी होता, कधी नव्हता. पण त्यामुळे तिथले मुसलमान काय म्हणतात की आम्ही तुर्की आहोत. आता तर तुर्कस्तान हा पश्चिम तुर्कस्तान आहे, वेअर ईस्ट तुर्कस्तान, आणि आम्हाला चीनमध्ये राहायचं नाही. याच्यासाठी चीनने जेव्हा 1860 साली त्याच्यात कब्जा केला तेव्हापासून ते आजपर्यंत या पद्धतीची अलगतेच्या चळवळी आहे की आम्हाला स्वतंत्र देश पाहिजे. आणि 90 साली रशियाचं गठन झालं, अनेक मुस्लिम देश निर्माण झाले, अझरबैजान, कझाकिस्तान वगैरे. त्याच्या या साईडला झिंग्यांग आहे. त्यांना असं वाटतं की ह्यांना जसं स्वतंत्र देश म्हणून स्थान मिळालं त्याचं आम्हालाही मिळालं पाहिजे. त्यावेळी जो लढा 100-150 वर्षाचा चालू आहे तो 90 सालापासून जास्त तीव्र झाला, आता 21व्या शतकामध्ये आणखी तीव्र झाला. त्यामुळे तो प्रांत स्वतःला ईस्ट तुर्कस्तान म्हणतो, आणि ईस्ट तुर्कस्तान इस्लामिक मुवमेंट असे 1000 पक्ष आहेत, ज्याच्या माध्यमातून काही हिंसक काही अहिंसक अशा मार्गाने ते हे करतात. आता आणखी पुढे चला, 21व्या शतकामध्ये कदाचित ही चळवळ जर जोरात 50-60च्या दशकात असती तर कदाचित तो प्रांत स्वतंत्र झाला. आता चीनचे सगळ्यात मोठा जो प्रकल्प आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, तो सगळ्या झिंग्यांग प्रांतातून जातो. झिंग्यांग प्रांत आणि पश्चिम आशिया, मध्य आशिया याला जोडणारा प्रांत म्हणजे झिंग्यांग प्रांत. तो जर स्वतंत्र झाला तर चीनचे सगळे स्वप्न बोंबली. कारण चीनला जे सगळं जगाचे साम्राज्य उभं करायचं आहे, नवीन सिल्क जो ओल्ड सिल्क रूट ज्याला आपण म्हणतो ना, सिल्क मार्ग, तो झिंग्यांग प्रांतातूनच जातो. अख्खा युरोपचा व्यापार चीनमध्ये त्या प्रांतातूनच व्हायचा. म्हणून आता शी पिंग म्हणतात की वी आर लुकिंग ॲट न्यू सिल्क रूट, नवीन सिल्क रूट तयार करायचा. तो त्याचा सगळा मार्ग झिंग्यांग प्रांतातून जातो. त्यामुळे आताचा चीन काय वाटेल ते झालं तरी त्या प्रांताच्या लोकांना स्वातंत्र्य देईल असं मला वाटत नाही. पण त्यामुळे तो अशी ठसठसी जखम आहे. म्हणजे तेही मान्य करत नाही आम्ही चीनमध्ये राहणार आहोत, आणि चीन पण मान्य करत नाही आम्ही तुम्हाला सोडणार आहोत. त्यामुळे इट्स अ कंटिन्युअस फाईट. आणि त्याच्यातून मग ती आता या जयंतीमध्ये जर 10-15 तरुण पोरांना 10-15 लाख तरुण पोरं, चिरीजी 10-15 लाख तरुण पोरं उचलली, दूध नेऊन ठेवली आणि त्यांच्यावरती नवीन संस्कार केले. हा म्हणजे तुमचं धर्म चूक आहे, तुमची भाषा चूक आहे, तुमचं खाणं चूक आहे, चिनी पद्धती सिनिसायझेशन असं म्हणतात, चिनीकरण. हा चिनीकरण करायचं यांचं, यांची भाषा, यांचे खाणेपिणे, यांचे धर्म, यांचे कपडे, यांची लग्नाची पद्धत, यांचं म्युझिक सगळं साफ करायचं आणि यांना चिनी करायचं. हा एक सुद्धा मोठा प्रयत्न आहे. तो यशस्वी होईल की नाही कोणी सांगू शकत नाही, पण होणार नाही असा माझा अभ्यास सांगतो. इतकं सोपं नसतं. 40-50 लाख लोकांना दाबून ठेवायचं. 10-15 हजार नाहीत की ज्यांना दाबून ठेवलं, 70-80 लाख इट्स अ ह्यूज फिगर. खूपच महत्वाचा विषय तुम्ही निवडला. हो हो. त्याची गाईड निवडताना पण तेवढाच त्रास झाला असेल ना. पण कसं आहे की आजकाल इंटरनेट आहे, त्यामुळे अभ्यास करता येतो, गाईडची मदत असते, रिसर्च जर्नल्स मिळतात ऑनलाईन. आणि आपण जो इराणमध्ये जो शोध निबंध सादर केला होता त्याचं काय स्वरूप होतं?
हा ते सांगतो. 2001 साली 9/11 झालं. अल कायदाने अमेरिकेच्या याच्यात 2 टॉवरवरती बॉम्ब हल्ले गेले. तेव्हा जॉर्ज बुश जे म्हणाले होते त्याची बातमी त्यांच्यावर आली की दिस इज जस्ट वॉर, हे न्याय्य युद्ध आहे. तर त्या जस्ट वॉर या शब्दाने माझं लक्ष घेतलं की युद्ध न्याय कसं असतं. तुम्ही छोटी माणसं वाढता ना, ते न्याय कसं असू शकतं, जस्ट वॉर कसं असू शकतं. तर जो ख्रिश्चन धर्म सुरुवातीला या गालावर मारतोय हा गाल पुढे तर असा म्हणतो, त्या धर्माचे पाईक आज म्हणतात की आम्ही मारायला तयार आहोत कारण त्यांना मारणं न्याय आहे. तर हे कसं आलं, हे याच्यातून मी शोध घेत गेलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की 3-4 ख्रिस्तोत्तर 3-4 शतकामध्ये सेंट अगस्टिन नावाचा धार्मिक संत होऊन गेला. तो ख्रिश्चन थिओलॉजीमध्ये मोठं स्थान दिलं जातं त्याला. त्यांनी ही कॉन्सेप्ट मांडली होती की जर वेळ आली तुमचं अस्तित्व असेल तर तुम्ही हिंसा करून स्वतःचा जीव वाचवू शकता. त्याला तो न्याय्य युद्ध म्हणतो. म्हणजे अन्याय युद्ध जे तुम्ही बळजबरी करता, लोकांना मारता, निष्कारण त्यांना गुलाम करता, लुटता, दिस इज अनजस्ट वॉर. पण माझ्याकडे कोणी हल्ला करत असेल, माझ्या जीवालाच धोका निर्माण झाला असेल तर मी प्रतिकार करू शकतो. दॅट कॅन बी जस्ट वॉर. म्हणून हा जो 3ऱ्या शतकातून सुरू झालेला प्रवास 21व्या शतकापर्यंत कसा आला याचा मी शोध घेत गेलो. म्हणजे कॉन्सेप्ट ऑफ जस्ट वॉर इन ख्रिश्चन थिओलॉजी असं त्या रिसर्च पेपरचं हे होतं. तो मी इराणला त्यांच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षात सादर केला. मस्त मस्त. म्हणजे खूपच वेगळ्या म्हणजे कुठेपर्यंत दृष्टी जाते त्यासाठी मी मुद्दामून तो प्रश्न विचारला. बिलकुल बिलकुल. आणि खरं तर माणूस रानटीपणापासून बदलत चाललाय. म्हणजे हिटलरचा काळ गेला थोडासा, पण तरी देखील आजही चीन पाकिस्तानच्या काही भागावर आक्रमण करतं, असेही अनुभव येतच असतात. अजूनही जातीची एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे 15 लाख लोकांना डांबणं आणि त्यांच्यावरती संस्कार करणं म्हणजे हा एक वेगळा प्रयोग करून पाहायचं चाललंय त्यांचा. पण या सगळ्यातून मी सांगू का की भारत का श्रेष्ठ आहे याचं हे पण यातूनच मिळेल. बघा ना आपण किती बदलतोय. म्हणजे आपण सुद्धा भांडतो, आपण सुद्धा बोलतो, आपण सुद्धा, पण ते लेखणीच्या सुसंस्कृत एक माध्यम आपण निवडलं आणि म्हणून ते फार कौतुकास्पद आहे. छान छान. शिरीषजी, तुम्ही आता लेखणीचं माध्यम निवडलंय आपण म्हणून सुसंस्कृत आहोत असा उल्लेख केला. तर या संदर्भात सरांविषयी मला काही सांगायचंय की सरांचा अभ्यासाचा अध्यापनाचा विषय राज्यशास्त्र असला तरीही त्यांच्या लेखणीचा मुक्त संचार अनेक क्षेत्रांमध्ये आहे. 1988 ते 91 या 4 वर्षात त्यांनी सामाजिक भान असणाऱ्या साप्ताहिक माणूसचं संपादन केलं. आणि हे अत्यंत जबाबदारीचं पद सांभाळताना त्यांना जे काही अनुभव आलेत ते ऐकायला आम्हाला खूप आवडतील. म्हणजे तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की 4 वर्षाच्या संपादक म्हणून जी तुमची कारकीर्द होती तर तो अनुभव कसा होता, तुमच्या कामाचं स्वरूप कसं होतं, म्हणजे तुम्ही किती किती तास काम केलं, तर हे सगळं जाणून घ्यायला खूप आवडेल. माणूस बद्दल पण थोडस आधी सांगा म्हणजे याला समजेल की तुम्ही श्रीभाऊ म्हणजे श्रीगा माझगावकर ज्यांना आम्ही श्रीभाऊ म्हणतो, त्यांनी 61 साली साप्ताहिक माणूस सुरू केला. आणि सुरू केले तेव्हा त्यांच्या मनात अशी कल्पना होती की आपण हे काम 20 वर्षे करावं जास्तीत जास्त. त्यांची अशी धारणा होती की कुठल्याही माणसाने त्याच्या आयुष्यात सर्जनशीलपणे एखादं काम 20-25 वर्षे करू शकतो, नंतर तो थकतो, काम थकतो. एक ओव्हरऑल म्हणजे इशू रिटायर आफ्टर 20 इयर्स. त्या हिशोबाने 81 साली त्यांच्या मनात हा विचार डोकावला की आता आपण माणूस बंद करावं. त्यांच्या 4-5 मित्रांशी ते बोलले. मग त्यांनी नाही असं कसं हे काय इतकं चांगलं साप्ताहिक चाललंय कशाला हे करता, म्हणून मग त्यांनी ते आणखी 4 वर्ष चाललं. 85 म्हणजे 25 वर्ष. 25व्या वर्षाचा जो कार्यक्रम झाला पुण्याच्या पूनम हॉटेलमध्ये तेव्हा त्यांनी जाहीर केलं. दिवसभराचा कार्यक्रम होता, खाणं पिणं गप्पा मुलाखत वगैरे. त्यात विनायकराव पाटील होते, शशी भावे होते, विनय हर्डीकर होते. दिवसभर म्हणजे सकाळी 9 ते संध्याकाळचा एक दिवसभराचा सेमिनार होता तो गृहीत धरा. त्यात श्रीभाऊंनी उत्तर देताना असं सांगितलं होतं की मी आता खरोखर थकलोय आणि मला आता हे बंद करायची इच्छा आहे, पण आर्थिक कारणासाठी मी बंद करत नाही. व्हेरी गुड. एखादा जर तरुण मिळाला, तो जर हे काम पुढे नेऊ शकत असला तर मी त्याला आनंदाने हे
सुपूर्द करायला तयार. त्या भाषणाचा धागा पकडून शशी भावे पुण्याचे फर्ग्युसन कॉलेज उपप्राचार्य, माझे गुरु नंबर 1, त्यांना मी पुस्तक अर्पण केलेलं आहे. त्यांनी मला फोन करून सांगितलं. तेव्हा मी मुंबईला स्थायिक झालो होतो आणि पुण्यात 2-3 महिने जायचं, भावे सरांकडे गप्पा करायच्या आहे. त्या 2-3 दिवसाच्या सुट्टीचा एक अविभाज्य भाग असायचा. तर तेव्हा भावे सर म्हणाले की तू हे काम डोक्यावर म्हणजे सिरावर घेत नाही. त्या दृष्टीने मी विचार केला आणि म्हटलं हा करून बघायला हरकत नाही. म्हणून मी माझी चांगल्या प्रकारची नोकरी सोडली. वर्षभर पूर्ण वेळ माणूसचं काम केलं. मी राहायचो मुंबईला. तोपर्यंत मी जाहिरात कंपनीमध्ये काम करून 4-5 वर्ष झाली होती. त्यावेळेला मुंबईत जाहिरात जग काय असतं, जाहिराती कशा मिळवतात, जाहिरात देणारे कुठे बसलेले असतात, हे अनेक मराठी संपादकांना जाहिरातीविषयी काही माहिती नसतं. फक्त जाहिरात येते, मिळते, छापायची असतात, पैसे मिळतात, एवढंच माहिती असतं. पण ऍड एजन्सी कुठे असतं, मीडिया मॅनेजर काय असतो, तुम्हाला त्याला कसं कन्व्हिन्स करायचं असतं, तुमच्या वाचकाचं प्रोफाईल काय सांगायचं असतं, तुमचा वाचक वर्ग कोण, त्या वाचक वर्गाची क्रय शक्ती काय, हे ते प्रोफेशनल मार्केटिंग ऑफ स्पेस सेलिंग आहे. याच्याविषयी तेव्हा बरेच मराठी संपादक अनभिज्ञ होते. त्यामुळे त्यांना असं वाटलं की हा तेही जग माहिती असलेला आहे, मुंबईत राहणार आहे. पुण्यातही तेव्हा मी साखरची पुण्यात ऑलरेडी काढलेली होती, त्यामुळे पुणेही मला माहिती होतं. लेटर थोडंसं माझं नाव झालेलं होतं. तर हा एक आयडियल कॅन्डिडेट आहे आपल्या प्रोफाईलमध्ये भेटणार. म्हणून मग मी वर्षभर नोकरी सोडून पुण्यात मुंबईत राहून ते संपादन करायचं. तेव्हा असं ठरलं होतं की सुरुवातीला त्रैमासिक करावं, म्हणजे मुंबई जी 2 तळाची यात्रा आहे ती जमली पाहिजे. कसं होतं तेव्हा मोबाईल फोन वगैरे काही नव्हते ना, जाऊन खटांग असंच करायचं. ते 88 त्यात नंबर लागायचा नाही, तुम्हाला आवाज सुने जरा फोन कट व्हायचा. त्यात मी वसईला राहायचो, तिथे एसडी पण नव्हता. म्हणजे असे काय आमच्या बाजूने काय होतं तर फक्त इच्छाशक्ती होती, बाकी काही नव्हतं. साधा जर माझ्यापर्यंत मला एसडी करायचं असला तर वसई स्टेशनहून ट्रेन पकडून भाईंदरला मिरावडला यायचं, तिथं उतरायचं. तिथून बाहेर तेव्हा पीसीओ सुद्धा नव्हते, ते पण 92 साली झाले. मग कोणाच्या घरी जाऊन त्याला म्हणजे असंख्य अडचणी असायच्या. तरी 1 वर्षभर केलं आणि नंतर लक्षात आलं की हे आपण नोकरी करून सुद्धा करू शकतो. मग पुढचे 4-1 वर्ष म्हणजे 88, 89, 90, 91 ही मी नोकरी करून त्रैमासिक स्वरूपात केली. हा त्या कामाचे तपशील झाले. त्या कामातून काय मजा आली तर अशा गोष्टीचं वर्णन करता येईल. ते माणूसचं संपादन करताना काय मजा आली त्याचं उत्तर माझ्याजवळ नाही. खूप मजा आली, हे त्याचं अत्यंत ढोबळ आणि काय म्हणतात तसं घिसपेट उत्तर आहे. अंबिका सरकारकडे जाऊ शकायचो मी माणूसचा संपादक म्हणून, त्यांची कादंबरी छापायचो. तसं दावजी डहाकेकडे जायचो, त्यांच्याकडून कादंबरी भाषांतरातून जायचो. मला जे दिसायचं ते मी वाचकांशी बोलायचो. ते भाषांतर करून चांगलं इंग्रजीमधलं मटेरियल एखादं माणूसमध्ये आणायचं. आणि पुस्तक परीक्षणाचे इंग्रजीत आलेले आहेत, तर माझं म्हणजे मी थोडंसं आत्मप्रौढीचा आरोप स्वीकारून सांगतो की माझं इंग्रजी वाचन खूप वर्षापासून खूप चांगलं आहे. म्हणजे आज सुद्धा मी 7-8 इंग्रजी पेपर रोज विकत घेऊन वाचतो. त्या काही सुद्धा वाचायचं आणि त्याची कात्रणं करून ठेवायची. आता म्हणजे माझ्या घरी पत्नीच्या साड्या कमी आणि माझी कात्रणं जास्त असतील. हे फार धाडसाचं विधान आहे, पण ते खरं आहे. त्यावेळी माझ्याकडे आता सुद्धा काढलं तर तुम्हाला 80 झालं कात्रण दाखवू शकतो, 82 झालं कात्रण दाखवू शकतो वगैरे. मग त्यातले चांगली कात्रणं काढून भाषांतर करून मराठीत छापायची. मला आठवतं मार्क्सिस्ट नावाच्या त्रैमासिकामध्ये प्रकाश करतचा लेख आला होता. कम्युनिस्ट सीपीएमचे मोठे नेते, आणि त्यांनी एनजीओ जे स्वयंसेवी चळवळ त्या फ्रॉड आणि बोगस आहेत याचं अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण केलं. मोठा लेख होता, मी तो माझगावकरांना दाखला. आता बघा वैचारिक मोकळी कशी असते. माझगावकर पूर्णपणे स्वयंसेवी संस्थांच्या बाजूचे, स्वयंसेवी संस्था चालवलेले, स्वयंसेवी संस्थांची अतिशय आतड्यातले संबंध असलेले, पण त्यांनी सुद्धा तो अतिशय प्रतिकूल लेख आनंदाने मला छापून दिला. असे संपादक असणं तुमच्या वैचारिक गुणवत्ता पूर्ण समोर बसलेला माणूस सांगतो की तुमच्या स्वयंसेवी संस्था फ्रॉड आहेत, हे भांडवलशाहीचे पित्ते आहेत, हे भांडवलशाही सभा करण्यासाठी पैसे घेऊन काम करतात, आणि इकडे बसलेला माणूस म्हणतो की स्वयंसेवी संस्था हेच उद्याचं भवितव्य आहे. तरी तो त्यांनी लेख मोठ्या आनंदाने मला छापून दिला, छापला. ही म्हणजे त्यामुळे माणूस ते काय शिकवलं मला, सगळं काही शिकवलं. त्यामुळे आजकालचे संपादक म्हणून मला असं वाटतं तुला खरंच कळतं संपादन काय असतं. हे इतकं वाईट तू मासिक काढलंस, तुला अरे साधा लेख कुठे सुरू होतो कुठे संपतो, फोटोच्या खाली कॅप्शन नाही, तुझ्या नॉर्मली लेख डावीकडे सुरू झाला पाहिजे, त्याला काहीतरी इंट्रो दिला पाहिजे. अनेक लेखाने इंट्रो दुसरा लेख सुरूच होतो. ते कोणाविषयी काय आहे, लेखाचं प्रतिपादन काय, संपादन म्हणून तू काय करतोस, काय आला लेख सगळ्याच कंपोजला दिला की काय, मग संपादन कसला, तो जीडीपी ऑपरेटरच होईल ना. लेखाचा एक आर्किटेक्ट असतं, अख्खा अंक डोळ्यापुढे उभा राहावा लागतो, लेखाची प्लेसमेंट करावी लागते. हा लेख इथे घेतला तर लेखाचा तोड ढळतो, हा लेख दुसऱ्या मागे टाक, हा लेख खूप मोठा होतो.
हा कट कर, हा कट असा तरी कट करी याच्या मुख्य आशयाला हात लावता येणार नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. नंतर मी मुंबई तरुण भारतमध्ये नोकरीला होतो संपादकीय विभागामध्ये, आणि मिलिंद गाडगीळ, गंगाधर गाडगीळचे धाकटे बंधू, मुंबई सकाळचे संपादक, त्यांच्या बजेटवरती 1500 शब्दांचा लेख आला. समजा आज 28 फेब्रुवारीला बजेट आलं, रातोरात त्यांचा संपादकीय मुंबई तरुण भारत संपादकीय 1500 शब्दाचा लेख आला. आता मुंबई तरुण भारत 800 शब्दाचा लेख छापायचा, त्याचा दुप्पट लेख आला होता. तेव्हा कम्प्युटर सुरू झालेले होते. त्यावेळी मी त्याला म्हटलं तू मला त्याची प्रिंटआउट काढून दे. तर मी थोडा एडिट केला, म्हटलं आता हे परत प्रिंटआउट काढून दे 1200 शब्द, परत एडिट केला, म्हटलं आता परत प्रिंटआउट काढून दे 1000 शब्द, परत तुम्ही एडिट केला, परत प्रिंटआउट काढून दे. 800 शब्दापर्यंत मी ते कापत याला 4 तास लागले. आणि दुसऱ्या दिवशी छापून यायला गाडग्यांचा फोन आला की लेख एडिट झाला, हेच मला समजलं. हे एडिटरचं कौशल्य. म्हणजे वो क्या नाही, पण लेखा खुदा पण का होता गया 1500 शब्दात लेख 800 शब्दात, आणि लेखक स्वतः समोरून सांगतो की मला वाटलं की एडिट झालाच नाही. इतक्या सफाईने काम शिकवल्या गेलेलं आहे मला. त्यामुळे आजच्या संदर्भात मी हा बघतो त्यासाठी की किती ढिला लेख आहे हा. हे इतकं बाहेर का मी काढलंस तू, कुठं लेख, त्याची दिशा कुठल्या चालली, मुख्य प्रतिभादेव कशाबद्दल आहे, लेख कुठल्या अनुभव घटक त्या संदर्भ, त्याचे गोळा करून त्याला एक आकार देत नाहीस का, ते तुला कोणी शिकवलं नाहीस का, शिकवायला नको काय हे वगैरे. हे सगळं मला वासगावकरांनी प्रत्यक्ष राजपटोनाच्या समोर बसून अप्रत्यक्षपणे मी बघितलेलं आहे. सत्यकथा सुरू होती त्यामुळे 1.5-2 वर्ष रोज संध्याकाळी जाऊन बसत. ते एक त्याची अर्पण पत्रिका पण आहे राजपटोनांना केलेली, माझ्या कथा संग्रहाला अर्पण पत्रिका, रोज संध्याकाळी 6 ते 7:30-8 मी मौजेत जाऊन बसायचो. आणि सत्यकथेचं संपादन कसं होतं, काय चालतं, हे मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. अंक सुरू असताना सत्यकथा बंद झाल्यानंतर जवळजवळ 10-12 वर्ष. त्यामुळे अशा लोकांच्या सहवासात तुम्ही असं कोणी शिकत नाही हो कुलकर्णी की असं संपादन करतात, ते तुम्हाला बघून कसं शिकायचं असतं. ह्या अशा गोष्टी आहेत की तो गुरुवर करतो ना तसं तू कर, हा आता जमलं, अर्धा प्रॅक्टिस कर, आता करून दाखव, असं शिकायचं असतं, असं अशी माझी धारणा आहे. इथं पण त्याची वेळ आहे ते, म्हणजे प्रत्येक अंकामध्ये आपण नवीन काय केलं हे बघत असतात. म्हणजे संपादक बदलल्याचं वाचकांना लगेच समजतं. म्हणजे अगदी ऑपरेटर बदलला की काय असंही विचारणारे लोक आहेत. हा अंक चांगला झाला कळवणारे पण लोक असतात की मागच्या अंकापेक्षा हा अंक खूपच चांगला होता. वाचकांनाही ते खूप पुष्कळच समजतं. पण त्या खुर्चीवर बसणारा माणूस किती उपक्रमशील आहे तो तितके सगळे हे देऊ शकतो. हे मला एक 2 मिनिटं एक छोटीशी आठवण सांगतो. माणूसचं काम सुरू झालं एकदा मी जेवण देवणकडे लेख मागायला गेलो. जेवण देवण दादाला राहायचे तेव्हा. त्याला हे बघ मी तुला लेख देतो, पण आमच्या पिढीच्या नादी लागू नको, आमच्या पिढीच्या नादी लागू नको. प्रत्येक संपादकांनी स्वतःची टीम निर्माण करायची. आम्ही आधीच्या पिढीचे, आम्ही शिपूरच्या पिढीचे, वासगावकरांची पिढीचे, तुझी टीम कुठे आहे? आमच्या लेख काय छापतो तू? आमच्या लेख कशाला छापतो? तुझी टीम उभी करतो. तुझे लोक येऊ दे कसे असतील वाईट असतील, पण तुझी टीम तिथे दिसली पाहिजे. त्याच्यानंतर मी धोरणात्मक निर्णय घेतला, तो वासगावकरांनी मान्य केला की 50% मजकूर फ्रेश लेखकांचा असेल. माणूसच्या प्रत्येक अंकात तुम्हाला असं दिसेल की माणूस मध्ये असे लेखांनी लिहिले जे त्याच्या अगोदर कधी लिहिलेले नाही. केवळ मी त्यांचा मित्र किंवा मी त्यांच्या संपर्कात गेलो म्हणून त्यांनी लिहिलं. हे मला दळींनी शिकवलं, असं शिकवलं नाही, असं शिकवलं नाही, असं सांगितलं की आमच्या राज्य लागू नको रे तू, आमच्या काय कोणी छापेल, तू तुझी टीम बघ ना, तुझी टीम उभी करतो, तुझे लेखक हुडकून काढ, तुझे संख्य हुडकून काढ, तुझे कवी हुडकून काढ, ते तुझं काम आहे. आमच्या घरात काय येतो आम्ही उद्या लेख देऊ तुला, त्यात काही मजा नाही. एक वेळ खाली उतरलो त्यामुळे हा लेख छापायचाच नाही यायचा, नंतर कधीच नवीन ते छापलं नाही. पण हे घेऊन बाहेर आलो की आय मस्ट हॅव द ओन टीम. आणि मग तसं जमेल तसं मित्र परिवार गोळा केले, नवीन पत्रकार समोर आणले, नवीन लेखक आणले. भीमसेन देठेची कथा आम्ही छापलेली आहे, ज्या भीमसेन देठेंनी कधीही माणूस कधी लिहिलं नसेल, त्याच्यानंतरही कधी लिहिलं नसेल, अशा भीमसेन देठेची कथा मी त्याच्यामध्ये छापलेली आहे. राजन खानची कथा छापलेली आहे तेव्हा माणूसमध्ये, नातंगी नावाची. आपले विचार असताना देखील आपल्या विचारांच्या पूर्णतः विरोधातला आपल्याला न पटणाऱ्या एखादा लेख आला तर त्याच्यावरती सुद्धा विचार करून त्याचा योग्य प्रूफ रिडिंग करून तो लेख छापला जातो. पत्रामध्ये म्हणजे अशा दर्जाचे एवढे श्रेष्ठ संपादक मिळालेले आहेत.
सरांची संपादकीय कारकीर्द हा मुलाखतीचा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो, मला असं वाटतं. बिलकुल खरं सांगतो आणि ते खरं सांगतो, खूप माझे 6 वर्ष आणि तरुणांकडे बघितले की 12 वर्ष, याच्यात माझ्याकडे भरपूर किस्से आहेत, बघितलेले आहे आणि ते सांगण्यासारखं आहे नवीन मुलाला की कसं काम करतात, किती काम करावं लागतं तुम्हाला. तुम्हाला गप्पा सांगतो, वेळ आहे ना आपल्याला 2 मिनिटं? हा. अशा बघीची रुक्मिणी कथा 80च्या शतकाच्या दिवाळीचा अंक आहे. आज अंक आला आणि 7-8 दिवसात त्या काळी भराभर प्रतिसाद आले की उत्तम कथा आहे, उत्तम कथा आहे, उत्तम कथा आहे. प्रश्न नाही, ती कथा उत्तम आहेच, पण त्याच्यावर तरुण वर्षभर काम करत होते. बगेबाईची कथा यायची, पडवळ वाचायचे, त्याला कथेचं पडवण्याचं मोठं उत्तर द्यायचं, हा प्रसंग इथं नको, हा प्रसंग तसा नको, इथं हा कॅरेक्टर निष्कारण ढवळाढवळ करते, ते उत्तर द्यायचं. त्याच्यानंतर बगेबाईच्या काम करायच्या, परत कथा यायची. असं वर्षभर चाललं, तेव्हा ती कथा काम तशी अशी एखाद्या बंड्या नाण्यासारखी खणखणीत वाचते. आजकाल कसं करतो आपण, कथा आली वेळेवर बघितली, हो म्हणतो किंवा नाही म्हणतो. मी असे संपादक बघितले की त्यांना हो म्हणता येतं, नाही म्हणता येतं, पण हे फुलवता येईल याच्यात ह्या शक्यता आहे. हे काम एक तर येत नसावं किंवा इच्छा नसावी, काय म्हणजे येत नाही असं दारची विधान करणार नाही, पण होताना दिसत नाही मला. याच्या संदर्भात प्रटुंडाने त्याचा एक लेख आला होता ललितमध्ये, मानव मनोरांनी लिहिला होता. मॅक्स पर्किन्स नावाच्या एका अमेरिकन संपादकाबद्दल खूप गाजलेला आहे. हे मी त्याचं एक पुस्तक त्यांनी मॅक्स पर्किन्सला अर्पण केलेलं आहे. हा मॅक्स पर्किन्स तिकडच्या संपादकांचा दादा, जे संपादकांचा संपादक, त्याचा एक किस्सा आहे टॉमस वुल्फ नावाच्या कादंबरीकाराचा. त्याची लुक होमवर्ड नावाची कादंबरी टॉमस वुल्फची, ती त्याने आधी 1200 पानांची लिहिली होती. ती मॅक्स पर्किन्सनी छाटत 250 पानात आली. 1200 पानाची कादंबरी 250 पानात बसवली. त्याला 3 वर्ष लागली आणि आता ती कादंबरी त्याला नोबेल टॉमस वुल्फला नोबेल प्राइज सुद्धा मिळालं. पण हे सगळे पडद्यात मागचे कलाकार आहेत. पडद्यासमोर कोण येतं, टॉमस वुल्फ कादंबरी, पण त्याच्यावर कोणी कोणी किती किती काम केलंय हे आतल्या लोकांना माहित असतं. तो त्या दृष्टीने एक संपादक कसा करू शकतो या दृष्टीने तो महादेव मनोरांचा लेख आहे, 70-72च्या काळामध्ये आलेला. मॅक्स पर्किन्स त्याचं नाव, मॅक्स पर्किन्स प्रेमाने म्हणायचे. असे संपादक असतात की ते त्याच्यात म्हणजे नाचगावकर म्हणायचे की अरे संपादक म्हणून तुला सराव कट्ट्यावर त्या बसलेला सोनार तसं 2 मिनिटात असं करून सांगतो याच्यात किती सोनं आहे, सोनं आहे आणि ते खरं किती आहे, तसं तुला कथा अशी बसून करता आली की याच्यात 70% सोनं आहे, थोडी कारागिरी करावी. हे अनुभवाने नजर तयार होते, अशी नजर की वक्तावरला की हा ये बात बनती है, नाही इसमें कुछ नाही, छोडतोच. हा असं मला सांगायची इच्छा होती. खूपच सुंदर सांगितलं. खरंच स्वतंत्र मुलाखत त्याविषयी घ्यावीच लागेल आपल्याला. मला बिलकुल आवश्यकच आहे सर, ते म्हणजे क्लासचा ध्यास कसा घ्यायचा हे शिकायचंय त्यांच्याकडून. बिलकुल. आणि आपण नेहमी म्हणतो की लहान मुलांना अनौपचारिक शिक्षण फार आवश्यक असतं, तर ते लहान मुलांना नाही, सर्वच कॅटेगरीतल्या आणि सर्वच वयातल्या आणि सर्वच क्षेत्रातल्या लोकांना हे अनौपचारिक शिक्षण खूप महत्वाचं ठरतं. सर, रंगदेवतेचं आंगलं रूप याबद्दल थोडंफार सांगा ना आम्हाला. बिलकुल. मी सांगितलं तुम्हाला की मला अमराठी नाटकांची फार प्रेम होतं. नाटक बघायला पुण्यात मिळत नव्हते. आज सुद्धा पुण्यामध्ये फारसे इंग्रजी नाटकं होत असावेत असं मला वाटत नाही. त्यामुळे मला आणि ह्या सगळ्यांविषयी मी मठामध्ये लोकसत्या पूर्ण पुण्यात असताना वाचायचो, खामगावला असताना सुद्धा वाचायचो. माणिकताई रविवारच्या पूर्णिमेमध्ये मठामध्ये लेख यायचे की अमोल पालेकरनी पृथ्वी थिएटरला अमुक अमुक नाटकाचं उद्घाटन केलं. 26 मध्ये आपल्या पाहिजे जातीच्या नाटकामध्ये नाना पाटेकरने काम केलं. तर मला असं वाटतं की हे जग माझ्यापर्यंत येणार नाही जोपर्यंत मी मुंबईत जाणार. तर मुंबईत आल्यानंतर आत्महत्या स्पीड झाल्या. पहिल्या पगारात मी काय केलं तर प्रभाची मेंबरशिप घेतली. परवापर्यंत माझ्यावरती पावती होती बरं का. मला अजून आठवलं की 3 ऑक्टोबर 80 सालची पावती होती आणि त्यात काही 20 रुपयांचे फोटो दिलेले होते. आणि अशोक राणे तेव्हा गुल्या पाडायचे आमच्या प्रभात मध्ये. अशोक राणे आपले मोठे सिनेमा पिक्चर, नांदगावकर असायचे, दिनकर गांगल असायचे. आणि त्याच याच्यामध्ये NCTA मी पहिल्या इंग्रजी नाटक बघितलं, ते डेथ ऑफ अ सेल्समॅन, आर्थर मिलरचं. त्यात अलेक पदमसेनी काम केलं होतं, डॉली ठाकूरने काम केलं होतं. आणि ते नाटक बघून तुम्हाला सांगतो मंडळी, माझं भावविश्व असं ढळून निघालं. मला असं कळलं की असं नाटक असतं, असं असू शकतं, अशा थीम्स असतात. कारण तोपर्यंत मी आपले मराठी नाटकं
जे बहुतांशी एका विशिष्ट चौकटीत असतात. ती खूप परत मोठा झालेलो. फक्त फरक कुठं पडला होता, जेव्हा सखाराम बेंडर बघितलं होतं. हे सगळं माझ्या पुण्यात असताना, ते मी पुण्यात होतो तेव्हा फार धमाल होती असं माझं व्यक्तिगत मत आहे. तेव्हा घाशीराम जोरात होतं, सखाराम जोरात होतं, कोंडी नावाचं नाटक आलं होतं, चिन्ह नावाचं नाटक आलं होतं. हे सगळं बालगून धरवलं व्हायची आणि ते मी ते बघायचे. पण इंग्रजी नाटकं, पाश्चात्य नाटकं ही तेव्हा फक्त मुंबईत होत असत. मग जेव्हा हे लक्षात आलं माझ्या की बापरे, हे पूर्ण वेगळं जग आहे. मग आणि तेव्हा मुंबईच्या फुटपाथाचे जुने पुस्तकं मिळायची 5 रुपयाला. प्लेन पेंग्विन क्लासिक माझ्याकडे जो 100-125 5-10 रुपयाला घेतलेली, त्या ताज्या 5-10 रुपये असतात. जेव्हा 2.5 रुपयाला जेवण मिळायचं तेव्हा 5 रुपये, म्हणजे आता 200 रुपयाला मिळतं. 100 रुपयाला जेवण मिळतं गृहित धरलं तर. अशी मी पुस्तकं वाचायचो आणि ती नाटकं बघायचो. आणि मग एकदा त्याची गोळी लागली की मेन्सिटे, मग पृथ्वी थिएटर, हे असं खूप दिवस चाललं होतं. एकदा तुम्हारी अमृता नाटक बघितलं. अमृता शेरगीच्या आयुष्यावरती ढोबळ मनाने आधारलेलं. शबानाज मी फारुख शेख. फक्त पत्र वाचायची आणि तो डिरेक्ट असताना अत्यंत अभूतपूर्व अनुभव होता. आणि तेव्हा माझं महानगर, निखिल वाघेंचं महानगर इथं इंटरनॅशनल पॉलिटिक्स वरती कॉलम सुरू होता. त्या निखिल वाघेंशी तेव्हा नेहमी भेटायचं, आठवड्यात एक दिवशी गप्पा मारायला असं भेटायचं. तेव्हा त्याला हे त्या नाटकाविषयी मी सांगितलं. तर त्याला असं म्हणलं की हे खूप इंटरेस्टिंग आहे, हे तू मला लिहून दे, आपण हे महानगर मी छाप. ते मी लिहून काढलं, छापलं. आणि त्याच्याने माझ्या एकदमच लक्षात आलं की हे जर आपण सतत मराठी लोकांसमोर आणलं पाहिजे आणि ते तू करायचं. त्याच्यानंतर मी 3-4 वर्ष निर्मोही आठवड्याला एक असं इंग्रजी का हिंदी नाटक बनायचं आणि त्याचं परीक्षण करायचं महानगरमध्ये. तो 92च्या जूनमध्ये सुरू झालेला सिलसिला आतापर्यंत सुरू आहे. आणि त्याचं थोडक्यात म्हणजे गेल्या 40 वर्षामध्ये मी जवळजवळ 350 नाटकांची परीक्षणे केली असते. त्याच्यात शेक्सपियर विचारू नका, आर्थर मिलर विचारू नका, एडविन लार्बी विचारू नका, म्हणजे कोण नाही, हेरॉल्ड पिंटर पासून ते आतापर्यंत त्यात काही भारतीय नाटककार पण आहेत. म्हणजे मोहन राकेश आहे, बादल सरकार आहे, शंकर शेष आहे. हे सगळे म्हणजे ज्याला इंटरनॅशनल क्वालिटी म्हणतो आपण, त्या सगळ्या नाटकांनी मुंबईची जवळजवळ सगळे नाटक बघितली आहेत आणि त्यांची परीक्षणे केलेली आहेत. आता त्यातली काही हरवली, काही गहाळ झाली वगैरे ते जाऊ दे. पण संगणक सुरू झाल्यापासून काय झालं की त्या कम्प्युटरमध्ये 200 नाटकांची परीक्षा मी तुम्हाला पेन ड्राईव्ह मध्ये देऊ शकतो. 10 वर्ष सदर चालवलं मला वाटतं परीक्षणांचं, म्हणजे इंग्रजी ग्रंथांच्या परीक्षणाचं सदर आपण चालवलं. तो थोडासा मुद्दा वेगळा, हे इंग्रजी नाटकाच्या परीक्षणाविषयी बोलतो. तेही तुम्ही 10 वर्ष चालवलं. सांगतो तर त्याच्यातले 40-50 निवडक नाटकांच्या परीक्षणांचं पुस्तक लोकवाङ्मयाने काढलं ऑगस्ट 2016 मध्ये. त्या पुस्तकाला शफात खानची प्रस्तावना आहे. त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला सुनील शानबाग आले होते, प्रतीक्षा लोणकर आल्या होत्या. ते नाटक, त्या नाटकांचं 40 नाटकांची त्यामध्ये पुस्तक परीक्षण आहे. ते सगळं त्यामुळे त्या पुस्तकाचं नावच आहे की रंगभूमीचा आंग्ल रूप, मुंबईची अमराठी रंगभूमी, हे असं ते पुस्तक आहे. आणि त्याचे अर्पण निखिल वाघेला केलं, कारण त्याच्यामध्ये सगळं सुरू झालं. आता तुम्ही जे विचारताय शिरीजी, ते इंग्रजी पुस्तकांचं परीक्षण. हो ना, म्हणजे 10 वर्ष परीक्षण लिहिलं पुस्तक. किती पुस्तक असतील साधारण ती? 520 कमीत कमी. आठवड्याला एक 52 आठवडे गुणिले 10 वर्ष, 520 कमीत कमी. आणि ती बरीचशी माझ्याकडे फायली त्याच्या जपून आहेत. आणि याच्या आदर्श म्हणजे 2000 तळवलकर, कामगाला माणिकताई. सर आता याच्या पुढचं तुमचं काय योजना काय आहेत लेखनाच्या? पीएचडी चालूच आहे, पीएचडी चालू आहे, कादंबरी लेखन चालू आहे. 2 कादंबऱ्या लिहून पूर्ण झालेल्या आहेत, 3री कादंबरी होत आलेली आहे. पीएचडी काम सुरू आहे, फुटकळ लिखाण सुरू असतं. कोणी परीक्षण करून ते कोणाचं, म्हणजे असं हे. त्यामुळे मी निवृत्त झाल्यानंतर निवृत्त झालं का नाही, दुप्पट काम वाढलं माझं. कॉलेजची नोकरी ठीक होती, कॉलेजला गेलं, शिकवलं, चला आता दिवसभरात काम झालं. आता असं आहे की देर इज नो टाइम, म्हणजे सिनेमा बघायचा, रूपवाणीसाठी लिहितो. आता त्या ताज्या अंकामध्ये लेख असेल मला वाटतं माझा, त्या मिसिंग सिनेमावरती, कॉन्स्टन्स गावराजच्या. हे असं खूप काम निवृत्त झालं, म्हणजे आधी पण काम होतं, आता खूप काम करतो. आणि त्याच्यामध्ये सर्जनशील लिखाण जास्त आहे. त्याच्यामुळे सर्जनशील लिखाण वाचतो सुद्धा. गेल्या आता जे सुरुवातीला म्हणाल की मी याच्यावर विधान करू शकत नाही कारण मी वाचलं नाही,
ती त्रुटी भरून काढण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. गेल्या 20-25 वर्षामध्ये ज्या महत्वाच्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या त्या मी सध्या सपाटून वाचतोय. म्हणजे आता इंशाल्लाह वाचली, नंतर काल परवा किरण ती जुगार कादंबरी विकत आणली. हे गेल्या 15-20 वर्षात जे मराठीमध्ये गाजल्या कादंबऱ्या त्या आता मी अभ्यासपूर्वक, कारण या वातावरणात मी काम करतो. दिस इज द मिल्यू इन विच आय ऑपरेट. तो त्याच्याविषयी मला माहिती नाही हे म्हणणं तितकंच योग्य नाही, म्हणून मी आता ते काम करतो. कादंबरी लिखाण सुरू आहे, रूपवाणीचं लिखाण सुरू आहे. पीएचडीचा या 27 तारखेला शनिवारी एका इंटरनॅशनल सेमिनार मध्ये मी रिसर्च पेपर साजरा करतोय. चीन मधल्या घटनेने दिलेले अल्पसंख्याकांना अधिकार आणि भारतीय घटनेने अल्पसंख्याकांना दिले अधिकार, म्हणजे मायनॉरिटी राईट्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड चायनीज कॉन्स्टिट्यूशन अ कंपॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह असं त्या शोध निबंधाचा शीर्षक आहे. तो या 15 शनिवारी 27 तारखेला मी ऑनलाईन प्रेझेंट करणार. तर काम भरपूर सुरू असतं. ग्रेट. म्हणजे एकच माणूस एवढं सगळं करतो. निर्मळीजी, मला पण हे म्हणावं असं वाटतंय निर्मोहीजी की आपण आता ही जी मुलाखत घेतली आहे आज सरांची, म्हणजे याच्यात कितीतरी विषय असे होते की ज्यांना आपण स्पर्श करू शकलो केवळ, आणि काही विषय तर असे होते की ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचूही शकलेलो नाही. कारण सरांची कारकीर्द आणि एकूणच त्यांचं जे व्यक्तिमत्व, त्यांचं लिखाणातलं इतकं प्रदीर्घ जे काम आहे, म्हणजे जो कालखंड त्यांनी लिखाणासाठी दिलेला आहे, आपल्या पैकी बऱ्याच लोकांचं तर आयुष्यही कदाचित तेवढं अजून झालेलं नसेल. तर खरंच सर तुम्हाला आम्ही परत एकदा कधीतरी भविष्यात नक्कीच आमंत्रित करू. हे आपण ठरवून टाकतोय, कारण बरेच विषय आले आहेत असे समोर की ज्यांच्यामुळे असं वाटतंय की आणखीन आपण संवाद तुमच्याशी साधायला हवा. बरंच काही आहे तुमच्याकडे जे आमच्यापर्यंत आलं तर निश्चितच आम्हाला त्याचा खूप खूप फायदा होणार आहे. मलाही बोलायला. हो खरंच. तर पण आज मात्र आपण इथे निरोप घेऊया, कारण काही काळानंतर जेव्हा आपण भेटू परत, तेव्हा तो आनंद आणखीन जास्त वाढलेला असेल. बिलकुल. त्यामुळे आज मात्र आपण थोडस काहीतरी अर्धवट राहिलंय या भावनेनं निरोप घेतोय जरूर. पण नाटकाच्या भाषेत दुसरा अंक पुढे घेऊया. नक्कीच. या पुस्तकावर डॉक्टर निर्मोही फडके यांनी बोललं पाहिजे, कारण त्यांच्या पीएचडीचा जो विषय आहे, म्हणजे एक थोडं तरी म्हणजे त्यांना थोडस आपण बोलायला सांगायला पाहिजे असं मला वाटतं. तर निर्मोहीजी, तुम्हाला केव्हा बोलायला आवडेल या विषयावर, आता ते तुम्हालाच आम्ही विचारणार आहोत की तुमच्या वेळा आणि तुमचा एकूण व्यस्त जो एक दिनक्रम असतो त्यानुसार. आज इथे थांबताना एक छोटासा जो आपला एक कार्यक्रमाची पण पद्धत असते, आणि कार्यक्रमाही त्याच्या पलीकडेही आपल्या संस्कृतीनेही आपल्याला हे शिकवलं आहे की आपण प्रत्येक उपयोगी आपल्यासाठी असणाऱ्या प्रत्येक घटकाचे आपण जिथे ऋणी असतो, मग तो निसर्ग असू दे किंवा मग सृष्टीतलं कुठलंही तत्व असू दे, इथे तर आपण साक्षात जिवंत माणसांशी संवाद साधतो आहे, जे गुरुतुल्य आहेत अशा लोकांशी आपण बोललेलो आहोत. तेव्हा अविनाश सर, मी तुमचे खूप मनापासून आभार मानते की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आज आमच्यासाठी दिलेला आहे. खरं म्हणजे निर्मोहीजी, तुमचे आभार मानते आहे, पण मला पूर्ण जाणीव आहे या गोष्टीची की तुम्हीही या कुटुंबातलाच एक महत्वपूर्ण दुवा आहात, आणि अशाच तुम्ही नेहमी आम्हाला उपलब्ध असता. कधीही हाक मारली तर तुमचा कधीच त्याला म्हणजे नकार नसतो कुठल्याही मदतीसाठी. तेव्हा मनापासून तुमचेही आभार. आणि आपले सगळे श्रोते आणि याही पलीकडे मला वाटतं की सुरुवात ज्यांच्या नावापासून करायला हवी होती, त्या वर्षाजी माडगुळकर, ऍडव्होकेट वर्षाजी माडगुळकर, खरं म्हणजे त्यांच्या विचारांनाच पुढे नेण्याचं काम आपण सगळे करतो आहे. त्यांनी पाहिलेलं एक हे स्वप्न जे आपण सामान्यांपर्यंत, सगळ्या आपल्या रसिक श्रोत्यांपर्यंत, लेखकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा त्यांचेही मी त्या कुटुंब प्रमुख आहेत आणि म्हणूनच त्यांचेही मी आवर्जून आभार मानेन की खूप खूप धन्यवाद.
कारण त्यांचेच हे विचार आज आपण पुढे नेतोय. तुर्तास आपण इथे थांबणार आहोत आणि लवकरच भेटणार आहोत या एका खूप गोड अशा स्वप्नासह, आश्वासनासह. तेव्हा थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.